One and all present here. Today, on the occasion of Entrepreneurs Day, which we celebrate on the occasion of the remembrance of our great father of seed industry in India, Dr. Padma Bhushan, Dr. Badrinarayan Barwale. Today, Magic and Innovista together have put together a second Entrepreneurs Day program to celebrate the Entrepreneurs Day. And I request at first Sunil Bhai to welcome Mohini ma'am. At Magic, we don't give bouquets, we give books. We believe in transacting knowledge, we believe in transacting education, we believe in transacting future. I request Principal Dr. Gajan sir to welcome Dr. Usha Zaya. I request Ritesh sir to welcome Shri Siddhanji Taurawala. I request Sunilji Radhatta to welcome the principal of MSS College, Shri Gajan sir. Welcome my audience friends. Today, as Magic and Innovista together have put forward the program for the Entrepreneurs Day, now I request Ritesh sir to please introduce about Magic. Please sir. Very good morning to all of you. आणि मी माझं पहिलं तर मी आपल्या सर्वांना अभिनंदन, कारण आपण आज आता अमृत महोत्सवाची, भारतच्या आझादीच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली आहे. तर आपण आपल्यासाठी आणि भारतासाठी सर्वांना शुभेच्छा देतो अमृत महोत्सवाच्या. जसं अद्वैनी सांगितलं आहे की आजचा दिवस म्हणजे आदरणीय डॉक्टर बद्रीनारायणजी बारवाले यांचा वाढदिवस. तारखेप्रमाणे 13 ऑगस्ट, तिथीप्रमाणे गणेश चतुर्थी. तर म्हणून आणि साहेबांना ते नेहमी आठवायचं आणि ते नेहमी सांगवायचे की लोक त्यांना शुभेच्छा द्यायला जायचे की साहेब म्हणायचे नाही नाही गणेश चतुर्थी, पण ऑफिशियल रेकॉर्डवर सर्व ठिकाणी 13 ऑगस्ट आहे. तर आपण म्हणून 13 ऑगस्टला मागच्या वर्षी मी, सुनीलभाई आणि काही मंडळी आम्ही बसून विचार करत होतो की एक काहीतरी खास आपण साहेबाच्या मेमरीमध्ये केलं पाहिजे. तर आम्ही म्हटलं की बाबा साहेब स्वतः, आता आजकाल आपल्याला माहीत आहे की स्टार्टअपचा जग आहे आणि जसं ते एक उद्योजक आपल्यामध्ये आहे सिद्धांत तौरावाला. मला किती लोकांनी शार्क टँक इंडिया पहिला सेशन पाहिला होता. तर सिद्धांत त्याच्यात शार्क टँक इंडियामध्ये एक कंटेस्टंट होता आणि त्याला इन्व्हेस्टमेंटही मिळाली आहे. तर सिद्धांत, कॉंग्रॅच्युलेशन्स. आजचा जग आहे स्टार्टअपचा, पण तेव्हाही साहेबांनी, बारवाले साहेबांनी जे सुरू केलं होतं तोही एक स्टार्टअपच होता. पण त्या काळात स्टार्टअप हा शब्द मला वाटतं नव्हता, पण एंटरप्रेन्योर डेफिनेटली होता. तर आपण म्हणतो आहे की उद्योजक. आणि स्वतः मी ज्या मुलांना आणि ज्या लोकांना साहेबांबद्दल माहीत नाही आहे, 1-2 मिनटं बोलेल. आपल्यामध्ये आज मोहिनी मॅडम आहे, मोहिनी केलकर. त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहे ग्राइंड मास्टर एका कंपनीच्या. बरेच लोक आपण ऐकता की आपण जगातून मशीन्स इम्पोर्ट करतो, पण मोहिनी मॅडमची अशी कंपनी आहे जे औरंगाबादमध्ये मशीन्स बनवतात आणि अमेरिकेला, युरोपला आणि चायनाला एक्सपोर्ट करतात. तर आपण त्यांना विनंती केली आहे की आपण आपली जर्नी कशी होती ती मुलांसोबत शेअर करावी. तर या निमित्ताने, कारण आज सर्व एंटरप्रेन्योर्स, जसं भोतेकर साहेब म्हणाले, भोतेकर साहेबांनी त्यांच्या राजकीय शैलीत जे बोलले की सर्व आपल्याकडे आज उद्योजक आले आहेत, तर म्हणून मी म्हटलं की आपल्याकडे एंटरप्रेन्योर्स जे आहे ज्यांनी स्वतः एक जग त्यांचं निर्माण केलेलं आहे.
आणि त्यांना ऐकून आपल्याला फार चांगला फायदा होईल आणि आयुष्यात काहीतरी उपयोगाचा होईल. तर मोहिनीजी, थँक्यू फॉर ॲक्सेप्टिंग अँड वेलकम. डॉक्टर उषा आपल्याला माहीत आहे, बारवाले साहेबांच्या त्या मुली आहे. शी इज अ डॉटर ऑफ डॉक्टर बारवाले. शी इज हरसेल्फ, त्यांनी स्वतः एक आपलं जग निर्माण केलं आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. त्या स्वतः बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे, अमेरिकेतून शिकल्या, अमेरिकेत राहिल्या आणि मग भारतात येऊन त्यांनी भारतामध्ये जेव्हा बीटी कॉटन, पहिला बीटी कॉटन आले आणि बीटी वांग जे आलं आहे, तो ऑल क्रेडिट गोज टू हर. आणि आपल्याला सुनील भाई ज्यांनी स्वतः आपलं एक जग निर्माण केलं आहे. तर सुनील भाई माझी, आम्ही होस्ट आहोत पण स्टील आय वेलकम यू सुनील भाई. अँड डेफिनेटली ज्यांनी आम्हाला हा कार्यक्रम करायला परवानगी दिली असे मत्स्योदरी शिक्षण संस्थाचे प्राध्यापक गजानन सर, भोतेकर साहेब, खूप खूप आभार आपल्या लोकांचे. तर साहेबांचा प्रवास जो आहे, बारवाले साहेबांचा जन्म सर्वांना माहीत असेल, नाही माहीत असेल, 1931मध्ये झाला होता आणि छोट्या ठिकाणी हिंगोलीमध्ये जन्माला आले आणि मग जालन्याला आले. छोटासा काहीतरी उद्योग करायचा, आधी ते शेती करायचे. मग एकेकाळी जर त्यांनी मला वाटतं गजानन सर, आपण आपल्या लायब्ररीमध्ये साहेबांची जी ऑटोबायोग्राफी आहे ते मुलांसाठी ठेवली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आपण वाचा ते. तर साहेबांचा किस्सा असा होता, ते उद्योगात कसे आले, तर त्यांनी भेंडी लावली होती आणि भेंडीला नेमकं मार्केटमध्ये भाव नव्हता विकायला गेलं तर साहेबांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की भेंडी मग याचं बी बनवून का नाही विकता येईल तुम्हाला. तर मग तशी ती क्रांती सुरू झाली. साहेब तसे बियाणा उद्योगात, तिथून त्यांचा बियाण्याचा उद्योग निर्माण झाला आहे. तर ती क्रांती 1964मध्ये मैकोच्या स्वरूपात सुरू झाली. आज मैकोला 58 वर्ष झाले आहे आणि जगात नाही, भारतात नाही तर जगात प्रसिद्ध झालेली अशी एक कंपनी आहे. आणि साहेबांच्या नंतरचा वारसा डॉक्टर उषा आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर राजू बारवालेजी, ते दोघंही सांभाळत आहेत. आता तिसरी पिढी आली आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मी पहिल्या पिढीसोबतही थोडा वेळ काम केलं, दुसऱ्या पिढीसोबत करतो आणि तिसऱ्या पिढीसोबतही करतो आहे. आणि रोज काही ना काही शिकत जातो आहे. आणि आता मॅजिकबद्दल बोलायचं. आम्ही हा का सुरुवात केली आणि मॅजिक आपल्याला एक ब्रीफमध्ये मी सांगतो मॅजिक म्हणजे काय आहे. तर मॅजिक इन ब्रीफ सांगायचा, इन शॉर्ट सांगायचा, तर 8-10 लोक आम्ही सोबत आलो. आम्हाला वाटलं की आपण लोकांना, आजच्या जगात ज्या लोकांना मेंटरिंगची आवश्यकता आहे, ज्या मुलांना ज्यांच्याकडे आयडिया आहे पण त्यांना पुढं काय करायचं तेच समजत नाही, कसं करायचं तेच समजत नाही, तर त्या निमित्तानं आम्ही त्या मुलांना मेंटरिंग करतो. तर योगेश, एक ब्रीफ प्रेझेंटेशन मी तुमच्यासाठी दाखवतो आणि याच्यासाठी दाखवतो आहे कारण आमच्याकडे बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी आहेत जे स्वतःची कंपनी फॉर्म केली आहे जे, आणि ते लोक आता उद्योग सुरू केला आहे, त्यांचा टर्नओव्हर सुरू झाला आहे आणि ते काहींनी 3rd इयर इंजिनिअरिंगमध्ये, 4th इयर इंजिनिअरिंगमध्ये असताना कंपनी सुरू केली आहे. आणि असे आपल्याला उदाहरण मिळतील म्हणून आम्ही आपल्याला हा प्रेझेंटेशन दाखवतो की त्या निमित्ताने आपल्यामध्ये एक स्फूर्ती जागेल आणि आपणही काहीतरी करू शकता. आणि जसं सिद्धांत बसला आहे इथे, सिद्धांतही जालन्याचाच आहे आणि आपण सर्व लोक जालन्याचे आहे. आणि असं नाही आहे की फक्त मोठ्या शहरातल्या लोकांना किंवा मुलांना अपॉर्च्युनिटी मिळते, सर्वांना अपॉर्च्युनिटी मिळते. आणि म्हणून मी खास सिद्धांतला इथं आपल्यासमोर बोलवलं आहे की सिद्धांत करू शकतो तर आपण का नाही करू शकतो. सो क्विकली आपण एक मॅजिकचं प्रेझेंटेशन आपण रन थ्रू करू. येस. सो आम्ही काय करतो त्याच्याबद्दल मी सांगतो आपल्याला. तर एक मॅजिक एक सेक्शन 8 कंपनी आहे, नॉट फॉर प्रॉफिट कंपनी आहे. 2018मध्ये आम्ही बनवली आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर जे आहे, CMI आपली मराठवाड्यातली एक इंडस्ट्रीज असोसिएशनची अग्रणी संस्था आहे, त्याच्या अंडरमध्ये ते काम करते. आणि पहिला म्हणजे भारतातली पहिली इंडस्ट्री लेड इन्क्युबेशन सेंटर आहे. म्हणजे बाकीचे लोक एकतर कॉलेजमध्ये ठेवतात मॅन्डेटरी असल्यामुळे, नाहीतर ग्रांट मिळत नाही त्यांना, ते कंपल्सरी आहे. नाहीतर वेगवेगळे
बाकीच्या लोकांना ज्यांना कंपल्सरी असते युनिव्हर्सिटीमध्ये ठेवावी लागते. सो आयदर ऑफ दॅट असोसिएशन्स ही अशी राहतात. पण उद्योजकांनी एकत्र येऊन चेंबरच्या अंडरमध्ये सुरू केलेली ही पहिली अशी संस्था आहे. आम्ही इनोव्हेशन प्रमोशन ऑफ MSME त्या सर्वांना आम्ही मदत करतो. सेक्टर एग्नॉस्टिक म्हणजे कुठलाही सेक्टरचा असो त्याला आम्ही मदत करायला तयार असतो. आता मदत काय, मदत शब्द आला की सर्वांच्या डोक्यात एकच शब्द येतो, बरोबर आहे ना, पैसा. तर पैसा सर्वात शेवटी लागतो, पण त्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी लागतात. आजपर्यंत आम्ही जवळपास 8,500 विद्यार्थी आणि आयडियाज आम्ही ऐकल्या आहे. तर सुनील भाई, मी अशी आम्ही 12 लोकांची टीम आहे आमची. तर आम्ही जे सर्व आपापल्या इंडस्ट्रीमधले एक्सपर्ट आहे अशी 12 लोकांची टीम आहे. तर आम्ही आजपर्यंत 8,500 स्टार्टअप्सवाले आणि मुलांसोबत आम्ही त्यांच्या आयडियाज ऐकल्या आहे. 180 वेबिनार झाले आहे, 1250 आयडिया व्हॅलिडेट झाले आणि आज मॅजिकमध्ये 50 इन्क्युबेटीज आहेत ज्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहे. कोणी आयडिएशनमध्ये आहे, कोणी ऑलरेडी टर्नओव्हर करतो आहे. हे डिटेल्स आपण इथे पाहू शकता. आणि ते सर्वात शेवटी जी लाईन आहे ती फार महत्त्वाची आहे. सर्वात कमी शिकलेला उद्योजक 8वी पास आहे आणि सर्वात यंगेस्ट उद्योजक 17 वर्षाचा आहे आणि सर्वात वयस्कर उद्योजक 72 वर्षाचा आहे. तर त्याला एज लिमिट, उद्योजकाला आणि एंटरप्रिन्युअरशिपला काहीच एज लिमिट नसते. ठीक आहे. ही मॅजिकची जर्नी आहे. जसं आम्ही सांगितलं की 50 सध्या मुलं आमच्याकडे इन्क्युबेटेड आहे. मेंटरिंग आम्ही करतो त्यांना दर आठवड्याला. शनिवार आजचा जो दिवस आहे सॅटर्डे क्लिनिक चालवतो आम्ही 10:30 ते 1. ज्याच्याकडे आयडिया आहे तो आमच्याकडे येऊन प्रेझेंट करू शकतो CMIमध्ये. आज हा कार्यक्रम होता म्हणून तो प्रोग्राम आम्ही पोस्टपोन केला आहे. नाहीतर मागच्या 4 वर्षापासून दिवाळी दसरा असला तर गोष्ट वेगळी आहे, नाहीतर एकही सॅटर्डे शनिवार असा गेला नाही आहे की ज्याच्यात मेंटरिंग क्लिनिक नाही झालेला आहे. आम्ही काय देतो मुलांना, जसं मी म्हटलं तर आता एक उदाहरण घेऊन सांगतो मी आपल्याला की योगेश गावंडे नावाचा एक मुलगा होता. 3rd इयर इंजिनिअरिंग देवगिरी कॉलेजमध्ये करत होता. त्याला तेव्हाच एक आयडिया आली की त्यांनी एक, त्याचा फोटोही असेल तो त्यांनी एक स्प्रे पंप बनवला. आपण जो शेतामध्ये फवारणी करतो तर पाठीवरचा पंप वापरतो आपण, बरोबर. पण त्यांनी एक पंप बनवला ज्याच्यात सायकलचा टायर लावला आहे त्यांनी आणि 24 लिटरचा टँक आहे त्याचा. आणि त्याला कुठलीही बॅटरी, कुठलाही त्याला पेट्रोल, डिझेल, केरोसिन काहीच लागत नाही. त्यांनी तिथून सुरुवात केली. बरेचसे त्याला इम्प्रूव्हमेंट्स कराव्या लागल्या. सुनील भाईंनी त्याला मदत केली टँक डिझाईन करायला. आम्ही त्याला मदत केली की कुठल्या डीलर डिस्ट्रीब्युटरसोबत जाऊन तो विकू शकतो. त्याची बरीच हँड होल्डिंग केली. तो जेव्हा आला होता आमच्याकडे त्याला तेव्हा म्हणजे त्याला हे एवढा रॉ होता की त्याला बॅलन्स शीटचा बी समजत नव्हता. आज तो आम्हाला येऊन सांगतो की साहेब माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन 10 कोटी रुपये झालं आहे. IIT कानपूरने मला 1 कोटी रुपये फंड दिले. त्याची जर्नी अशी आहे. तर आज तो आमच्यासोबत निगोशिएट करतो की आता तुम्ही लोक इन्व्हेस्ट करा, म्हणजे औरंगाबादचे, जालन्याचे उद्योजक तुम्ही आता माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा. तर तिथून त्याचा हात धरला मागच्या 4.5 वर्षापासून, तर आज तो इथे पोहोचला. तर ह्या सर्व गोष्टी मेंटरिंगसाठी लागणाऱ्या, कंपनी कशी फॉर्म करायची आहे, बिझनेस कसा करायचा आहे, मार्केटिंग कशी करायची आहे, बँकेत खाता उघडायपासून बॅलन्स शीट कशी बनवायची आहे, कुठल्या CA कडे जायचं आहे, खिशातून पैसे कधीही बिना हिशोबाचे ठेवायचे नाही, नेहमी चेकमध्ये व्यवहार करायचा, बँकेतून पैसे आल्याशिवाय काम करायचं नाही, प्रत्येक गोष्ट कंपनी कशी फॉर्म करायची आहे. आणि पुढे चलून मग जर इन्व्हेस्टमेंटही घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची आणि त्याच्यासाठी निगोशिएशन कसं करायचं. तर या सर्व गोष्टी, म्हणून मी कुणी मला जर विचारलं की मॅजिकमध्ये काय होतं तर मी एका वाक्यात सांगतो, तुमच्याकडे जर आयडिया असेल तर आमच्याकडे या. तुम्ही ज्या दिवशीपर्यंत इन्कम टॅक्स भरणार नाही तोपर्यंत आम्ही तुमची मदत करू. तर तो एक ब्रीद वाक्य. हे बरेचसे, हे सर्व वेगवेगळे जे इंडस्ट्रीज आमच्याकडे आहे, 3D प्रिंटिंगपासून जसं मी सांगितलं आपल्याला ॲग्रिकल्चर इक्विपमेंट बनवणारे आहे,
आणि पॉवर सेक्टरमध्ये आहे, एनर्जीवाले आहे. आता एक मुलगा काम करत होता, भोपाळचा राहणार आहे, तोही आमच्यासोबत जोडला गेला आहे. तो इंजिन बनवतो जो सियाचीनमध्ये त्यांनी सर्वात पहिला इंजिन सियाचीनमध्ये सप्लाय केला आहे. ज्या लोकांना सियाचीन माहीत नाही तिथे -10 डिग्री -10 डिग्री टेम्परेचर असतो आणि त्याच्यात त्याचा इंजिन परफॉर्म करतो. आणि त्यांनी म्हणजे इंडियन आर्मीने त्याला पहिला ऑर्डर दिलेला होता ऑन अ ट्रायल बेसिस. तर तो आता मुलगा औरंगाबादला भोपाळवरून शिफ्ट झाला आहे, कारण त्याला वाटलं की एवढी मदत इथे मिळती आहे तर मी तिथे आलं पाहिजे. तर असे वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे लोक सर्वात जास्त आमच्याकडे येतात ॲप बनवणारे मुलं. सर्वात जास्त क्रेज असतो ॲप बनवायचा आजकाल, कुठल्याही गोष्टीचा ॲप बनवायचा. तर IT वालेही भरपूर येतात, सॉफ्टवेअरवालेही येतात. तर असे वेगवेगळे उद्योजक आमच्याकडे येतात. मग आम्ही त्यांना काय करतो, जे 12 मेंटर्स आहेत, जसं आता सुनीलभाई आहे, कोणी मोल्डिंगवाला आला तर सुनीलभाई त्यांना मेंटरिंग करतात. आम्ही त्यांच्याकडून 1 रुपयाही घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट. दिस इज ओनली आउट ऑफ पॅशन वी आर डुईंग. हे एक पॅशन आहे आणि एक सॅटिस्फॅक्शन आहे. उलटा आम्ही मागच्या 2 वर्षात जवळपास 10 लोकांना 1 कोटी रुपयाची मदत केलेली आहे मॅजिक. We have not charged a single rupee to any one of them. It is only of passion and satisfaction we are doing that. हे एवढ्या लोकांची मेंटर्स आहे. याच्यात आपल्याला दिसेल आशिष गर्दे, ते मार्केटिंग स्पेशलिस्ट आहे, निर्लजसोबत होते. केदार देशपांडे एक उमासन्स म्हणून ऑटो ॲन्सिलरी कंपनी आहे, त्याचे डायरेक्टर आहेत. मिलिंद कंग त्यांची स्वतःची ते बजाजला जेवढे रिक्षाचे पार्ट्स लागतात ते बनवतात. मुकुंद भोगले आपण नाव ऐकलेलं असेल, निर्लेप कंपनी होती, निर्लेपचे प्रमुख होते, आताही ते निर्लेपमध्ये आहे. प्रसाद कोकिळ हेही ऑटो ॲन्सिलरीला सप्लाय करतात. सुनीलभाई आपल्याला माहीत आहे, मी इथे उभा आहे. सुनील कुलकर्णी हे बँगलोरवरून IT एक्सपर्ट आहे, ते बँगलोरवरून मेंटरिंग करतात. सुरेश तोडकर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर एक औरंगाबादमध्ये होतं, त्याचे प्रमुख आहे आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये काम करतात. प्रशांत देशपांडे त्यांची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे औरंगाबादमध्ये, तेही युरोप आणि अमेरिकेच्या क्लायंट्सला सर्व्हिस देतात औरंगाबादमध्ये पासून. रोहित दाशरथी हा अगेन एक यंग एंटरप्रेन्योर आहे, तो रोबोटिक्समध्ये स्पेशलाइज्ड आहे, औरंगाबादला त्याचा प्लांट आहे. तो रोबोटिक कोविडमध्ये त्यांनी तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल की जेवढे रोबोट्स बनवून पेशंटला ते औषध आणि जेवण पाठवायचे, बरेच व्हिडिओ फिरत होते कोविडच्या वेळेस, कारण कुठलाही नर्स किंवा डॉक्टर नेहमी ते चक्कर मारत नव्हतं. तर रोहितने हॉस्पिटलसाठी रोबोट्स बनवले आहे की ते हॉस्पिटलमध्ये रोबोट मग जेवण आणि औषध घेऊन चालले होते, कारण लोकांना इन्फेक्शनचा डर होता. तर रोहित मैथिली अगेन एक यंग एंटरप्रेन्योर आहे, त्यांचा प्लांट संजीव ऑटो प्लांट्स औरंगाबाद आणि स्पेनमध्येही काम करतात ते. उन्मेष तोही पुण्याला राहतो. आल्हाद जाधव, अशी पूर्ण मंडळी, त्याच्यात 2 CAही आहेत, निलेश आणि आल्हाद. ते CA आहे ज्या लोकांना सपोर्ट करतात कसं काम करायचं. आय थिंक दिस इज वॉट हे होतं. मी म्हटलं आपल्याला की एक ब्रीफ आपल्याला मॅजिकचा द्यावा त्या निमित्तानं. आणि माझी एकच विनंती आहे सर्वांना की एंटरप्रेन्योरशिप स्पिरिट जो आपण म्हणतो आहे, की ज्या निमित्ताने आपण आज साहेबांचा, बारवाले साहेबांचा वाढदिवस आपण आता सेलिब्रेट करतो आहे. आणि पहिला एंटरप्रेन्योर्स डे आपण मागच्या वर्षी ICT कॉलेज जो आपल्याकडे झालेला आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, तिथे साजरा केला होता. दुसरा मी आणि सुनीलभाई बोलत होतो तर म्हणे आपण आज आता मत्स्योदरी शिक्षण संस्थामध्ये करू. तर आम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये दरवर्षी, तर पुढच्या वर्षी मे बी आमचाच जो कॉलेज आहे बारावाले कॉलेज तिथे करू किंवा JESमध्ये करू. तर दरवर्षी एक कॉलेजमध्ये आम्ही हा प्रयत्न करू की एंटरप्रेन्योर्स डे तिथे सेलिब्रेट करायचा आहे. या निमित्ताने 2 गोष्टी होणार आहेत. सर गजन सर आणि भोतेकर सर, आपल्याला आम्ही थोडी जबाबदारी देऊ इच्छितो. काही मुलं आपल्याकडे असतील ज्यांच्याकडे काही आयडियाज असतील, तर त्यांना नर्चर करा, आमच्याकडे पाठवा. काही मदत असेल तर मी सुनीलभाई आम्ही इथे राहतो, आमच्याकडे पाठवा. आम्ही पण त्यांची आयडिया कुठेही किल होऊ देऊ नका. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की कधी प्राध्यापकांना, आपल्याला, त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या मोठ्या भावाला, बहिणीला, सर्वांना वाटतं अरे काय आयडिया घेऊन बसलाय, गप्प बस, अभ्यास कर. पण ती आयडिया कुठेही किल होऊ देऊ नका, आमची एवढीच विनंती. आपण सर्व इथे आलात, आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल आभार. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद रितेश सर. निश्चितच आज रितेश सरांनी मॅजिकबद्दल जे सांगितलं, माझे भरपूर असे मित्र बसले आहेत ज्यांच्याकडे आयडिया आहेत. तुम्ही त्या मरू देऊ नका, तुम्ही मॅजिकपर्यंत या, आपण त्यांना एंटरप्राइजमध्ये कन्वर्ट करूया. आता मी योगेशजी तावडे यांना विनंती करतो की त्यांनी सिद्धांतजी तवरावाला यांचं इंट्रोडक्शन द्यावं. Thank you, Advait. Hello, everyone. So, to introduce Siddharth, Mr. Siddharth Tarawala, founder and CEO of Tissue, which has recently featured on Shark Tank India. There was 1600 applications were across, 1600 applications were across from India. Out of 200 made to the final shot, and only 100 has been aired to the television. So, means like there was only 0.01% of chances to show your idea in front of television. Siddhant has recognized as top 50 social entrepreneurs. I welcome Siddhant. Hello. Thank you Magic team for inviting me over here. मैं भी आपके जैसा कुछ साल पहले एक स्टूडेंट ही था. ऐसे ही कॉलेज के चेयर्स पे बैठ के जो इंडस्ट्री प्रोफेशनल्स आते थे, एक्सपर्ट्स आते थे, उनको सुनता था. ना बिजनेस बैकग्राउंड ना कुछ प्रोफेशनल बैकग्राउंड से मैं आता हूँ. बट एक ही चीज़ थी, वो चीज़ थी ज़िद कि कुछ करना है. और ये ज़िद ही शुरुआत है एंटरप्रेन्योरशिप की. ये ज़िद ही शुरुआत है एक बिज़नेस को टर्न अराउंड करने की. आज हम पद्म भूषण डॉक्टर बारवाले सर का बर्थडे एज एन एंटरप्रेन्योर्स डे सेलिब्रेट कर रहे हैं. उनकी जर्नी फ्रॉम अ साइकिल टू हैविंग एन ऑफिस इन मरीन लाइन्स नरीमान पॉइंट, ये एक उनकी ज़िद थी. ये एक उनका पॉइंट था जहाँ पे उन्होंने कहीं पे गिव अप नहीं किया है. एंटरप्रेन्योरशिप डेफिनेटली एक ईजी जर्नी नहीं है. इसके लिए आपको बहुत पेशेंस, बहुत सब्र, बहुत स्ट्रॉन्ग होना पड़ेगा. बट अगर आप सही दिशा पे चलते हो तो सारा पेशेंस और सारा जो है इट इज़ वर्थ वाइल. वो डेफिनेटली आपको उतने फ्रूट्स देगा. जैसे आप शेतकरी हमारा है, धीरे धीरे जैसे झाड़ बड़ा होता है और उसके फ्रूट्स बाद में रिपल होते हैं, ये एंटरप्रेन्योरशिप इज़ अ सिमिलर जर्नी. जब मैं बहुत सारे कॉलेज और स्टूडेंट्स में बात करने जाता हूँ तो स्टूडेंट से मुझे ये होता है स्टार्ट कैसे करें, हाउ टू स्टार्ट, व्हाट इज स्टार्ट, आइडिया आए कहाँ से. आइडिया फॉर अ स्टार्टअप इज़ नथिंग बट अ प्रॉब्लम सॉल्विंग. जितने प्रॉब्लम्स हमारे पास होंगे उतने आइडियाज़ बनेंगे और उतने आइडियाज़ के बिजनेसेस बन सकते हैं. और हम एक वर्ल्ड में रहते हैं जहाँ पे प्रॉब्लम्स की कमी नहीं है, कुछ ना कुछ बदलता रहता है. शार्क टैंक इंडिया पे जैसे रितेश सर ने एक एग्जांपल दिया कि योगेश, उन्होंने देखा कि किसानों को दिक्कत जाती है स्प्रेइंग, वाटर स्प्रेइंग में वजन आता है, लोड आता है, वो एक प्रॉब्लम था. शार्क टैंक में भी एक ऐसे ही सिमिलर एंटरप्रेन्योर आए थे जिन्होंने उनके पिता को देखा कि ये वजन उठाते हैं, इनको तकलीफ होती है, उनसे उनकी प्रोडक्टिविटी कम होती है. व्हाट वाज दिस, ये एक प्रॉब्लम था. उसका उन्होंने सोल्यूशन निकाला. सोल्यूशन ऐसा निकाला जिससे टाइम बचा, जिससे थोड़े पैसे बचे, जिससे मेहनत कम लगी और प्रोडक्टिविटी ज़्यादा हो. तो नंबर 1 स्टार्टअप की यही चीज़ है कि आप एक प्रॉब्लम देखो जिसका सोल्यूशन आए, और वो सोल्यूशन ऐसा कि जिससे किसी का समय बचे, कोई उसको पैसे देने के लिए तैयार हो, किसी के एफर्ट्स ज़्यादा उसमें ना लगे और प्रोडक्टिविटी बढ़े. वो आपकी एक सही शुरुआत रहेगी स्टार्टअप के लिए. मैजिक के बारे में भी कुछ कहना चाहूँगा. बहुत एक्टिवली मराठवाड़ा में, छोटे छोटे गाँव में, छोटे छोटे ज़िलों में इन्होंने स्टार्टअप को इंकरेज करने का काम किया है. और हम भारत की ऐसी सदी में हैं जहाँ पे पूरी दुनिया की नज़र अभी भारत पे टिकी हुई है, हम जैसे बच्चों पे टिकी हुई कि आज से 5 साल बाद हम यहाँ पे बैठने वाले क्या करना चाहते हैं. और आज से 5 साल पहले ये प्लेटफॉर्म नहीं मिलते थे जहाँ पे लोग आपको आके बोले, उनका एक्सपीरियंस शेयर करें, आपको हेल्प करें. आज मैजिक जैसा प्लेटफॉर्म है जहाँ पे आप बस इनके सामने आइए कि मैं ये करना चाहता हूँ, मैं ऐसा करना चाहता हूँ. पैसे से लेके, कस्टमर से लेके, एक्सपर्ट से लेके, आपको जो चाहिए ये प्लेटफॉर्म इन्होंने इतने बढ़िया तरीके से तैयार किया है. एक चीज़ चाहिए तो आपकी ज़िद, आपकी अंदर से करने की वो इच्छुकता कि हाँ हम भी इस इकोनॉमी में कंट्रीब्यूट करना चाहेंगे, हम भी जो चीज़ें चल रही है उसको बेहतर बनाना चाहेंगे. एज अ कॉलेज स्टूडेंट्स इट इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी टू अंडरस्टैंड कि आप जो भी करो वो एकदम फ्रूटफुल वे में करो और इसका एज अ कंट्री डेफिनेटली पूरा फ़ायदा हो.
अपनी जर्नी के बारे में कुछ बताना चाहूँगा। पी शूट एक डिस्पोजेबल यूरिन बैग है, एक पेपर यूरिन बैग है जो यूरिन को सॉलिडिफाई कर देता है इमीडिएटली, उसको ठोस बना देता है। इट इज़ अ लीक प्रूफ ओडरलेस बैग। इसकी शुरुआत भी कॉलेज से हुई थी जब मैं निर्मा यूनिवर्सिटी में अपना MBA कर रहा था, और वहाँ पे ऐसी एक वर्कशॉप चल रहा था। वहाँ पे वर्कशॉप में मेरे सामने कुछ मुंबई के लोग आए थे और उन्होंने बताया कि प्रॉब्लम सॉल्विंग आप ढूंढो कि आपके लाइफ में क्या प्रॉब्लम्स हुआ है। ये प्रॉब्लम मैं इसीलिए बोलता हूँ कि मेरे लाइफ में पर्सनली यूरिनेशन का प्रॉब्लम बहुत हुआ है। आई यूज़ टू ट्रैवल इन लॉन्ग बसेस में जाना, क्लीन टॉयलेट्स नहीं मिलना, तो ये प्रॉब्लम मैंने फेस किया और रियलाइज़ किया। 1 साल में इसी के थ्रू प्रोडक्ट डेवलपमेंट का प्रोसेस शुरू किया, जिसको प्रोटोटाइप डेवलपमेंट बोलते हैं। कि आपने आइडिया देखा, आपने वो आइडिया को वैलिडेट किया कि ये आइडिया जो है, ये प्रॉब्लम जो है, ये सच में इतनी बड़ी प्रॉब्लम है क्या, कितने लोग ऐसे प्रॉब्लम को फेस करते हैं, ये प्रॉब्लम कितनी बड़ी है। उसके बाद में आपको एक प्रोटोटाइप या सोल्यूशन डेवलपमेंट का फेज़ होता है। दैट इज़ कि आप एक छोटा सा कुछ वर्किंग प्रोटोटाइप उसका बना दो, कुछ एप्लीकेशन उसका बना दो, सॉफ्टवेयर हो सकता है, सर्विस हो सकती है, प्रोडक्ट हो सकती है, और फिर यहाँ से आपकी फर्स्ट स्टेज ऑफ एंटरप्रेन्योरशिप की जर्नी की शुरुआत होती है। तो ऐसे ही हुआ, प्रॉब्लम मिला, 1 साल मैंने उसको डेवलप किया। फिर IIM अहमदाबाद से मुझे एक इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी मिली, वेयर IIM अहमदाबाद जो भारत का नंबर 1 MBA कॉलेज, भारत का ही वर्ल्ड में इनका रिकग्निशन आता है फॉर MBA डिग्री। ये हमारी कंपनी में स्टेक होल्डर बने और इनके लीडरशिप और गाइडेंस में हमने धीरे धीरे प्रोडक्ट को मार्केट तक कैसे पहुंचाया, कि एक प्रॉब्लम था, फिर प्रोडक्ट बना, फिर उसके लिए कस्टमर ढूंढना, मार्केट कैसे करना, अपने आप की जगह कैसे बनाना। ये 3 से 4 साल की लंबी जर्नी है और मैं ऑपरेट यहीं से करता हूँ। 2 साल में अहमदाबाद में कंपनी शुरुआत की, बट आई केम बैक टू जालना, यही प्रूव करने के लिए कि जैसे रितेश सर ने कहा कि ज़रूरी नहीं आप बड़े शहर से हो तो ही आपकी कंपनी आगे बढ़ेगी। आपको चैलेंजेस ज़रूर आएंगे, बट अल्टीमेटली जो आपकी ज़िद है वही आपको आगे ले जाएगी, जो आपका पैशन है वही आपको इस चीज़ में आगे ले जाएगा। एंड आई विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस जर्नी। थैंक यू। बहुत बहुत धन्यवाद सिद्धांत जी। सिद्धांत जी खुद जालना की भूमिपुत्र है, इनकी कर्मभूमि भी जालना रही है। मैं मेरे विद्यार्थी मित्रों से विनती करता हूँ, अगर आपके मन में कुछ भी सवाल है स्टार्टअप्स को लेके, आइडिया को लेके, किसी भी चीज़ को लेके, आप प्लीज़ सिद्धांत जी से अभी पूछिए। एनीवन? यस मैम। अभिनंदन करते सिद्धांत सरांचं, कारण शार्क टँक हा कार्यक्रम सगळ्यांनीच बघावा, सगळ्या मुलांनी बघावा असा हा कार्यक्रम आहे। ज्यावेळेस मी सिद्धांत सरांना शार्क टँकवर पाहिलं तेव्हाच माझ्या मनात असं आलं होतं की यांना आपल्याला कॉलेजमध्ये कुठल्याने आणता येतं, आणि आज तुम्ही सगळे भाग्यवान आहात की रितेश सर आणि यांच्या टीमने आपल्या इथे आणलं, त्यामुळे आम्ही तर अभिनंदन करतो। माझा एक प्रश्न असा आहे, मी सगळं तुमची स्टोरी सगळं शार्क टँकला बघितलं आहे, पण आता तुम्ही जे प्रोडक्ट करता आहात जालन्यामध्ये, तर जालन्यातच जास्त म्हणजे रिस्पॉन्स तुमचा बाहेर जास्त आहे मला कल्पना आहे, पण जालन्यात कसं असतं? तो जवाब मैं इसका हिंदी में ही दूंगा मैम। प्रोडक्ट डेवलपमेंट तो हो गया, अभी प्रोडक्ट बनाने के साथ साथ उसको बेचना भी तो पड़ता है, क्योंकि हम भी कंपनी खोले, हायर किया है एम्प्लॉयज़, प्रोडक्शन चला रहे हैं, मशीनरी चला रहे हैं, तो डेफिनेटली एक बार जब प्रोडक्ट बन जाता है आपको पहले वही मार्केट चुनना है जहाँ से आपका रेवेन्यू स्टार्ट हो रहा है, जहाँ पे लोग उसको इस्तेमाल करते हैं। अभी मेरे प्रोडक्ट के साथ में एक साइकोलॉजिकल बैरियर हमेशा से रहा है कुछ सालों से, और आगे भी कुछ टाइम तक रहेगा। बट जैसे मैं बताऊँ कि हम एक ज़िद है कि ये चीज़ चेंज करनी है, मतलब चेंज करनी है कितना भी टाइम लगे। तो ये साइकोलॉजिकल बैरियर, जैसे आपका क्वेश्चन है कि हाँ जालना जैसे छोटे शहरों में जहाँ पे हाइजीन का इतना इम्पोर्टेंस नहीं है, जालना नहीं, इंडिया के 70% ऑफ द प्लेसेस में हम जाएंगे जहाँ पे आपको एकदम सरलता में बोलूँ तो जो पुरुष होते हैं उनको तो जहाँ जगह मिली वो वहाँ पे उनका हो जाता है। फीमेल्स होती है वो बहुत बहुत तकलीफ झेलते हैं। फीमेल्स हैव अ रियल प्रॉब्लम ऑफ यूरिनेशन, वो बाहर निकलते हैं तो पानी नहीं पीते हैं ज़्यादा, उनको UTI नाम की जो बीमारी है जो पब्लिक टॉयलेट से आती है, इतनी क्रिटिकल बीमारी है कि उनसे बहुत सारे लोगों की लाइफ चेंज हो चुकी है। दे कैन डू एनीथिंग बिकॉज ऑफ द पेन ऑफ दैट। तो मैम जालना से हमने भले ही स्टार्ट किया है, हम जालना में ऑपरेट नहीं करते हैं,
बट हम कंपनी के विजन के हिसाब से इसको प्रोडक्ट को और एफोर्डेबल कैसे बनाना और कॉमन पब्लिक के लिए कैसे यूज़ करना, इसमें हमें भारत सरकार की बहुत ज़्यादा आवश्यकता है। और हमारी कंपनी का कोलैबोरेशन नीति आयोग से हुआ है सेंटर लेवल पे अंडर स्वच्छ भारत अभियान, जहाँ पे हम उनके मार्केटिंग कम्युनिकेशंस और स्पेंड करके इसकी अवेयरनेस बढ़ाएं। प्रोडक्ट यूसेज जब भी होता है जब अवेयरनेस हो। तो हम शुरुआत में एक्सपोर्ट शुरू किया। फर्स्ट ऑर्डर कंसाइनमेंट हमारा यूके का था। बन रहा है प्रोडक्ट जालना में, लेकिन बेच रहे हैं उसको यूके में, क्योंकि वो बिज़नेस के लिए करना पड़ता है। बट हमारा उद्देश्य, मेरा उद्देश्य यही रहेगा कि सैनिटेशन और हाइजीन का हर सोल्यूशन, हर प्रॉब्लम जो भी इंसान होता है, चाहे आप बाहर निकलते हो, चाहे कोई बेड रिटर्न हो, आपके दादाजी हो, दादी हो, किसी का पैर टूट गया हो, इन सारे सिचुएशंस में सैनिटेशन और यूरिन का बहुत बड़ा प्रॉब्लम है, जो साइकोलॉजिकली पेशेंट को भी अफेक्ट करता है। वो एक्सप्रेस नहीं कर पाते कि कितनी बार मैं बुलाऊँ किसी को, वो मेरे लिए कितनी बार आएंगे, वो मेरे लिए कितनी बार यूरिन पॉट मेरा साफ़ करेंगे। ये चीज़ पेशेंट किसी को बोलता नहीं है और वो कम पानी पीता है। लेस वाटर इनटेक इज़ रिस्पॉन्सिबल फॉर मेनी हेल्थ प्रॉब्लम्स विच आर नॉट शेयर्ड एंड नॉट टॉक्ड येट बिकॉज देयर वाज नो सोल्यूशन, देयर वाज नो वन टू सॉल्व दैट प्रॉब्लम। और वो प्रॉब्लम हम लेके चल रहे हैं, उसके बारे में खुल के बात करना चाहते हैं, उसके बारे में सॉल्यूशंस देना चाहते हैं। आज एक प्रोडक्ट पूरी तरीके से सही नहीं होगा, बट हम इतना अश्योर कर रहे हैं और इसी चीज़ पे कि हर उसको बेहतर कैसे बनाया जाए, उसको लोगों तक, छोटे से लेके बड़े शहरों तक कैसे पहुँचा जाए। सो आई टेल यू वन थिंग, डिफ़िकल्टीज़ है और हर स्टेज पे रहेगी। आई एम श्योर इवन ऑल ओवर सिटिंग ओवर ईयर, क्योंकि डिफ़िकल्टीज़ आपके विजन पे डिपेंड करती है। व्हाट नेक्स्ट? आज महिको ले लो, कोई भी कंपनी ले लो, हर किसी के इसमें एक डिफ़िकल्टी होती है, एक चैलेंज होती है, पर इसको जो ओवरकम करना है वो आपका माइंडसेट होता है कि आप प्रॉब्लम से कैसे डील करते हो, आप डिफ़िकल्टीज से कैसे डील करते हो। मेरा पर्सनल डेफिनेटली डिफ़िकल्टीज़ रही है और मेरा उद्देश्य ये रहा कि मेरे को स्टार्ट करना है, आई वॉन्ट टू बी अ मैन ऑफ माई ओन जर्नी, कि किसी के सहारे मेरे को ये शुरुआत नहीं करनी है, मेरे को खुद से करना चाहता है। उसके लिए मैंने 1 साल का गवर्नमेंट अप्रूवल्स के लिए, गवर्नमेंट फंडिंग के लिए मैंने वेट किया, जहाँ पे मेरा प्रोजेक्ट थोड़ा डिले होता गया। बट कहीं ना कहीं मुझे वो ऐसा लगता है कि 1 साल का डिले क्यों ना रहा हो, मैंने उसको ओवरकम किया। आई डिड जॉब, आई डिड सम लर्निंग एंड आई वेंट ऑन टू इट। तो डिफ़िकल्टीज़ आज भी होती है, बट प्रॉब्लम सॉल्विंग कैसे करना चाहिए वो अंदर से आप अगर तैयार हो जाते हो तो फिर कोई डिफ़िकल्टी नहीं होती। सुबह शाम आपको सिर्फ सॉल्व करना है प्रॉब्लम्स और सॉल्यूशंस। दूसरा डिफ़िकल्टी मैं यही बोलूँगा कि साइकोलॉजिकल बैरियर जो होता है, हैबिट चेंजिंग जिसको हम बोलते हैं, कि इंसान की आदत बदलना सबसे मुश्किल चीज़ है एक कंपनी के लिए। एक कंपनी के लिए अब वो उसमें आप हमारे इंडस्ट्री में ले लो सैनिटरी पैड्स, हमारे इंडस्ट्री में आप ले लो एडल्ट डाइपर्स, हमारे इंडस्ट्री में ऐसे प्रोडक्ट्स हैं जिनको 20-20, 30-30 साल लग गए मार्केट में आने के लिए। सैनिटरी पैड्स आज भी इंडिया में पेनिट्रेट नहीं कर पा रहे रूरल एरियाज़ में, जो टॉयलेट एक प्रेम कथा कंपनी बनी थी। तो ये चैलेंज हमेशा से कंपनी के साथ रहा है और आगे भी कुछ टाइम तक रहेगा। बट हमारी स्ट्रैटेजी उसमें वही है कि उसको आप कैसे एड्रेस करो, उसको आप कैसे बोलो, क्योंकि एक विजन ड्रिवन कंपनी होना बहुत ज़रूरी है। रेवेन्यू और पैसा विद टाइम फॉलो होता है इफ़ यू आर डूइंग द राइट थिंग। सो दैट्स इट। और क्वेश्चंस बहुत सारे हैं, आपके मन में क्वेश्चंस आ रहे होंगे, हाथ उठ नहीं रहा है, उठाओ उसको, हाथ को ऊपर उठाओ, गले तक आ गया है, मुंह तक लाइए। इस साइड से एनीवन? है क्वेश्चन सबके पास है, हाथ उठ नहीं रहे है ना? सबसे डिफिकल्ट फेज जर्नी में क्या था? अगेन एक क्वेश्चन है। So, technically speaking, when you start a company, your first focus should be where is your customer, what does your customer want। अभी ये जो फेज़ होता है ना कि मैंने कुछ सोचा, मैंने कुछ बनाया, बट क्या वो कस्टमर को चाहिए, क्या कस्टमर या कोई और उसके लिए पैसे देगा, आपको ये अलाइनमेंट रखना बहुत ज़रूरी है। और जितनी जल्दी आप ये बात समझोगे उतना आपका डिफ़िकल्टी वाला फेज़ कम होगा, क्योंकि बहुत सारे स्टार्टअप्स में या आइडिया प्रॉब्लम्स में ऐसे बोलते हैं कि हाँ मैंने ये सोच लिया है। ये एक बात समझ लो कि आपने सोच लिया इसका मतलब ये नहीं कि सब सोचते हैं, आपको उसको वैलिडेट करना है।
आपको आपका जो अगर प्रॉब्लम है और आपका जो सोल्यूशन है वो प्रॉब्लम कौन कौन फेस करता है, आपको उनके साथ जाके बात करनी है। इसको प्राइमरी रिसर्च हम बोलते हैं। आप प्राइमरी रिसर्च जितनी स्ट्रॉन्ग रखोगे इनिशियल लेवल पे, उतने आपके कंपनी के फेजेस ईजी जाएंगे, क्योंकि अल्टीमेटली आपको जो उद्योग करना है वो कस्टमर्स के इंटरफेरेंस में ही करना है। कौन आपका प्रोडक्ट यूज़ कर रहा है, कैसे आपका प्रोडक्ट यूज़ कर रहा है, कौन आपका प्रोडक्ट बेच रहा है, कौन आपका प्रोडक्ट बना रहा है, कौन आपका प्रोडक्ट प्रमोट कर रहा है, ये 4-5 चीज़ें आप पेपर पे लिखिए, अच्छे से लिखिए। उनमें हर किसी में 10-10 लोग ढूंढ के निकालिए। ये 10 लोग का ब्रेकडाउन कीजिए। उसमें डेमोग्राफिक ब्रेकडाउन होता है, कहाँ कहाँ से कौन से सिटी से ये लोग हो सकते हैं, कौन से उम्र के ये लोग हो सकते हैं। तो डिफाइनिंग द कस्टमर वेरी प्रिसाइजली एट इनिशियल स्टेज इज़ अ वेरी इंपॉर्टेंट एक्सरसाइज एवरीवन शुड लर्न। मेरा पर्सनल एग्जांपल बता दो, हमने प्रोडक्ट तो बना दिया, भाई यूज़ कौन करेगा? 1 साल तो यही ढूंढते रहे। जब प्रोडक्ट बना दिया, यूज़ कौन करेगा, यूज़ कहाँ करेंगे, यूज़ कैसे करेंगे। तो ये चीज़ अगर हम सोचते थे, तो जो अभी सोच रहे हैं, तो थोड़ा सा और फास्ट हो सकते थे। यस, so this was a college project. Honestly, this was a business plan project. P-shoot was a final year business plan project, where I was the only student who got A+ in the whole university in 5 years. So because I had done that, and the reason I'm telling that कि वो भले ही एक कॉलेज का प्रोजेक्ट था, बट उसमें मेरा डेडिकेशन और पैशन इतना था कि I went into the roots beyond the faculty's expected, कि एक बिजनेस प्लान में ये भी हो सकता है। मतलब ये एंगल जो उन्होंने देखे, जो प्रैक्टिकल पर्सन है, सो वो पैशन से डिराइव हुआ है। आपकी स्टार्ट वही है कि जिद है, रुकना नहीं है। ठीक है, चुनौती आएगी और आपको संभल के भी चलना है। जहाँ पे आपको नहीं दिख रहा है वैलिडेशन, जहाँ पे आपको नहीं दिख रहा है, तो आपको वहाँ पे सोचने की ज़रूरत है। और आपको उम्मीद है कि यहाँ से मिलेगा, तो आपको रुकना नहीं है, आपको उसमें भिड़े रहना है, और डेफिनेटली वो दिन आएगा। ये क्वेश्चन के ऊपर अपने ताली बजाई। और किसी के सवाल? यस, थोड़ा थोड़ा जोर से बोलिए। आवाज आला पाहिजे। देखिए, आपकी ज़िंदगी है, आपको कोई कुछ बोलता है ये तुमसे नहीं होगा, और आप उसकी बात सुनते हो। ये चीज़ उनको पता है या आपको पता है आपसे नहीं होगा? नहीं, तुमसे नहीं होगा। मैं इसका 2 मतलब लेता हूँ। एक तो आपके ऊपर है कि आप उसको कैसे लेते हो, ऑफेंसिव लेते हो या क्यों नहीं हो रहा है। क्यूरियोसिटी इज़ द मदर ऑफ एवरीथिंग, कि वो उत्सुकता जो आपके अंदर आनी चाहिए। अगर वो रीजनेबली बोल रहे हैं कि ये नहीं हो रहा है, और उनके पास रीजंस है कि ये चीज़ क्यों नहीं हो रही है, आप उनसे सुन रहे हो कि उनका मतलब है कि हाँ आप इसमें पीछे रह रहे हो या ये चीज़ इनकम्प्लीट है, तो आपको उसको सुलझाना चाहिए वो इश्यूज़ को, तो वो चीज़ ज़रूर होगी। जहाँ तक सेल्फ मोटिवेशन की बात रही, तो देखो भी बहुत लोगों ने बोला है। इनफैक्ट मेरे कॉलेज के एक प्रोफेसर ने बोला है कि ठीक है, कॉलेज लेवल तक तो ठीक है। मैं इसका एग्जांपल देता हूँ, मज़ा आएगा आपको सुन के। वन ऑफ माई कॉलेज प्रोफेसर्स, व्हेन आई गेव दिस बिजनेस प्लान दिया, ये क्या बनाया तुमने, टॉयलेट करने के लिए कौन पैसे देगा, कॉलेज के लिए तो ठीक है, बाद में नहीं आना। द डे आई गॉट अ शार्क टैंक इन्वेस्टमेंट, आई पर्सनली सेंड द वीडियो टू दैट प्रोफेसर, कि नॉट ऑन अ प्रोफेसर बट वो पर्सन को मैंने भेजा, एंड उसके बाद उनके पास क्या था, बहुत अच्छा, यू आर डूइंग वेरी वेल। तो जमाना ताली बजाता है जब आगे बढ़ते हो, जमाना पीछे खींचता है जब आप पीछे जाते हो। तो आपके मकसद आप सेट करो, लोगों का काम है बोलना, जिनसे आपको मोटिवेशन मिलता है, जो रीजनेबल रीजनिंग देते हैं, उनकी बिल्कुल सुनो, उनकी गाइडेंस लो, उनकी मेंटरशिप लो। पर कहीं कहीं ऐसे हमारे यहाँ पे लोग होते हैं जो सिर्फ नहीं, डीमोटिवेट करना ही करना है, उनसे आप जितना दूर रहोगे, कान बंद करके आप पे फोकस करोगे, उतना आपको फ़ायदा मिलेगा। नेगेटिव बोलने वाले से थोड़ा दूर, क्योंकि उस पर्सन के लाइफ में आप देखोगे तो वो भी कहीं ना कहीं उनके थॉट्स में उलझे हुए रहेंगे ही रहेंगे। सो वेरी थैंक्स टू उषा मैम over here, गोल्डन जुबली स्कूल। माइन वॉज द फर्स्ट बैच, मेरा सबसे पहला बैच था जब गोल्डन जुबली स्कूल स्टार्ट हुई थी। मैं 4th स्टैंडर्ड में था, और
स्कूल का एक स्ट्रॉन्ग फाउंडेशन आपको अभी समझ में नहीं आएगा। आप जब बड़े होंगे ना, तो ये जो कॉलेज आपको दे रहा है, ये जो फैकल्टीज़ आपको दे रही है, ये आपके माइंड में ऑटोमेटिकली ग्रो करेगा। तो मैं बहुत बड़ी क्रेडिट्स देता हूँ टू गोल्डन जुबली स्कूल कि ऐसे सराउंडिंग में वेयर वी थ्राइव फॉर अ गुड स्कूल, गुड एजुकेशन। अननोइंगली हमको तो छोटे थे, पर इतनी ज़्यादा फैसिलिटी, इतनी ज़्यादा वो चीज़ में किया कि ऑटोमेटिकली हमारा जो ग्रूमिंग उस स्कूल में हुआ वो एक राइट डेवलपमेंट पे हुआ है। तो व्हाट इज़ द स्टार्ट ऑफ द करियर कि सबसे पहले आप अपने आप को समझिए। क्लियर थॉट्स बहुत ज़रूरी है। ये आपको अभी नहीं आए तो आगे आएंगे, और कोई जल्दबाजी नहीं है किसी को। आपके थॉट प्रोसेस क्लियर होना चाहिए। मेरे को समझ आया, देखो क्या करना है थर्ड ईयर इंजीनियरिंग में। जब मैंने थर्ड ईयर इंजीनियरिंग में डिसाइड किया कि नहीं, एंटरप्रेन्योरशिप करियर थे, 7 लाख का जॉब अपॉर्चुनिटी मेरे सामने पड़ा था एक्सेंचर का। मैंने टॉस किया कि अगर हेड्स आए तो कंपनी जाऊंगा, टेल्स आए तो कंपनी नहीं जाऊंगा। पापा को फ़ोन करके बोला, पापा की इच्छा बहुत थी कि आप जॉब एक्सपीरियंस लो, ये लो। अंदर मन से कहीं ना कहीं ऐसा था कि नहीं, कुछ और करना है। तो टॉस किया कि जॉब नहीं करना, ये करियर पे जाना। पापा को फ़ोन करके बोला, पापा लाइक ओके गो फॉर इट। और फिर वैसे शुरुआत हुई। तो आप अपने आप को आइडेंटिफाई कीजिए, आपके थॉट प्रोसेस को आइडेंटिफाई कीजिए। अंदर से आएगा, अंदर से ही आपका मूवमेंट होगा पूरा जो होगा। नेक्स्ट। First of all, thank you for giving me this opportunity. Sir, हर बिजनेस में ups and downs आते हैं, कभी प्रॉफिट होता, कभी लॉस होता। तो आपने वो लॉस को कैसे हैंडल किया अपनी करियर? स्टार्टअप्स के लिए करियर तो अलग चीज़ हो गई। मैं कंपनी के उद्देश्य से बोलता हूँ, जो मैं आपका अगर क्वेश्चन सही ले रहा हूँ, कि प्रॉफिट और लॉस स्टार्टअप्स के लिए तो पहले 3 साल सर्वाइवल ही ज़रूरी है। पैसे को तो आपने देखना ही नहीं चाहिए कि मैं कैसे सस्टेन करता हूँ। फर्स्ट 2 years ऑफ माई कंपनी वॉज ऑल्सो सस्टेनेंस। मेरे पास इन्वेस्टर्स तो अर्ली स्टेज पे आ गए। जब मेरा प्रोडक्ट मार्केट में लॉन्च भी नहीं किया था तब मेरे पास इन्वेस्टर्स थे। अब इन्वेस्टर आ गए तो इन्वेस्टर तो पैसा ही देखते हैं। It was very hard time for me to convince them that revenue stage is yet to come in the company. We are still making the foundation strong. तो सर्वाइवल ही एक बहुत बड़ा की फैक्टर है। जैसे जैसे आप हर्डल्स को सर्वाइव करते हो, कोविड वेव आया, बहुत सारी कंपनीज उड़ के गई, तो इनिशियली तो जितना सर्वाइव करना आप सीख जाते हो उतना आपको प्रॉफिटेबिलिटी आगे बढ़ता रहता है कि मार्केट में आप टिके हो। तो वो फर्स्ट थिंग आपको देखना है। दूसरा, स्टार्टअप्स में आई ऑलवेज बिलीव इन कैश बर्न। कैश बर्न मतलब आप कितना पैसा खर्चते हो, किस चीज़ पे खर्चते हो, कितना प्रोडक्टिव करते हो। अभी कैश बर्न में क्या होता है, आपने बहुत सारी स्टार्टअप स्टोरी सुनी होगी। एक जेप्टो करके कंपनी है, 10 minutes डिलीवरी, ग्रोसरी डिलीवरी इन 10 minutes है। जो भी आप बड़ी बड़ी कंपनी सुन रहे हो, उनका कैश बर्न इतना अग्रेसिव होता है। आज पेटीएम का एग्जांपल ले लेता हूँ। ये हमको तब पता नहीं था ऐसा होगा, बट जो हो रहा है मैं बता रहा हूँ। पेटीएम ने हज़ारों करोड़ रुपए इन्वेस्टमेंट्स में उठाए हैं। इन्होंने एग्रेसिवली कैश बर्न किया, कैश डिस्काउंट दिया कस्टमर को एक्वायर करने के लिए। कस्टमर जब इनके प्लेटफॉर्म पे आ गए, पेटीएम समहाउ फेल्ड टू रिटेन दैट कस्टमर। मतलब वो कस्टमर को टिका के नहीं रखे, क्योंकि गूगल पे, भारत पे इन्होंने QR कोड ला लिया और पेटीएम वो स्ट्रैटेजी से सर्वाइव नहीं करके उनको लगा कि भाई मेरा पेटीएम बैंक ही चलना है, मैंने डिजिटलाइजेशन डिमोनेटाइजेशन के बाद किया तो मेरा ही चलेगा। वो उनका कहीं ना कहीं वहाँ पे वो थोड़ा सा चूक गए, जहाँ से कंपनी रिवाइंड आना शुरू हुई। तो वो अगर उस स्टेज पे सब न्यू टेक्नोलॉजी पे आप कैसे अडॉप्ट करते हो, आपके कंपटीशन पे आप कैसे नज़र रखते हो कि व्हाट आर दे डूइंग, हाउ विल इट अफेक्ट योर ऑपरेशंस इन द फ्यूचर। जहाँ पे पेटीएम चुक गया। कोडैक का कैमरा का अगर हम एक एग्जांपल लें, तो आज तक जब तो पहले कैमरा किसते थे, कोडैक कैमरा वॉज फेमस, सडनली गायब हो गया मार्केट से, क्योंकि उन्होंने जो डिजिटल कैमरा पे था उस पर उन्होंने अडॉप्शन नहीं रखा, उस पर उन्होंने वो शिफ्ट नहीं रखा। तो टेक्नोलॉजी अडॉप्शन, सर्वाइविंग द फ्लो, और आपका कैश बर्न जहाँ से आपको प्रोडक्टिविटी मिल रही है उतना ही रखो, तो आई थिंक टिक के चलोगे। यहाँ से कोई क्वेश्चंस नहीं आ रहे हैं, कोई उठाओ हाथ। सर्वप्रथम आयडिया म्हणजे याच्यावर आली कारण की आपण हे प्रोडक्ट तयार करू शकतो, त्यापासून बिझनेस चालू करू शकतो। तो पहला स्टेप जैसे मैंने बताया, आइडिएशन इज़ द फर्स्ट स्टेप, जहाँ पे मैंने प्रॉब्लम रिकग्नाइज़ की है कि स्लीपर कोच बस में मैं पानी नहीं पीता था बहुत लंबे टाइम तक, और सब हम ये प्रॉब्लम फेस करते ही है कि ड्राइवर रुकाओ भाई, गाड़ी रुकाओ भाई, गाड़ी रुकाओ भाई, गाड़ी रुकाओ। ये मैंने फेस किया। मैंने बाहर जाके और पूछा लोगों से कि कितने लोगों ने ऐसा फेस किया है।
तो 100 में से 70 लोग 75 लोग ने हाँ बोल दिया। मतलब समझ में आ गया कि ये प्रॉब्लम बड़ी है, बहुत सारे लोग फेस कर रहे हैं। वही अगर 10-15 लोग हाँ बोलते बाकी ना बोलते तो शायद मैं ये सोल्यूशन ये बिज़नेस स्टार्ट नहीं करता। तो आइडिया दिया, प्रॉब्लम आया, उसको वैलिडेट किया, फिर उस पर प्रोटोटाइप बनाना शुरू किया। प्रोटोटाइप होता है कि सबसे पहले आप यूरिन को कैसे हैंडल करोगे। एम्प्टी बॉटल्स, बहुत सारे लोगों ने प्लास्टिक बॉटल में अपने लाइफ में यूरिनेट किया एक सिचुएशन, बोलते नहीं है, छोटे बच्चे स्पेशली कि आ गई तो क्या करें, कर दिया। तो छोटे बॉटल्स यूज़ किए, प्लास्टिक की जिपलॉक बैग्स यूज़ की, पेपर बैग यूज़ किए, और फिर वो प्रोसेस जो है प्रोडक्ट डेवलपमेंट का, अगर आप एक बार उसमें घुस जाते हो तो ग्रेजुअली उसको कैसे इम्प्रूव करना चाहिए कस्टमर के सेटिस्फैक्शन के हिसाब से, वो आपको ध्यान रखना है, और अल्टीमेटली वो जर्नी प्रोडक्ट डेवलपमेंट की कंप्लीट हो जाती है आपकी। ओके, थैंक यू एवरीवन फॉर द क्वेश्चंस। एक और सेशन हम कभी कर सकते हैं। आई रिक्वेस्ट ऑल द नेक्स्ट गेस्ट टू कम। थैंक यू। बहुत बहुत धन्यवाद सिद्धांत जी। निश्चित ही बहुत से एंटरप्रेन्योर्स अगली बार आप ही के कॉलेज में आप सिद्धांत जी की जगह पे खड़े हो सकते हो। आप यही निश्चय लेके चलिए। अभी मैं इनवाइट करता हूँ बहुत ही जाने माने फेस जालना के डॉक्टर उषा बारवाले मैम। उषा बारवाले मैम माइको के डायरेक्टर और चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर है। वो माइको रिसर्च फाउंडेशन के तहत शी हैज़ बीन अ मेंटर फॉर मैनी, हर किसी को गाइडेंस वगैरह जो कुछ लगता है, जैसा भी सिद्धांत जी ने कहा कि बहुत जैसा गोल्डन जुबली का इंफ्रास्ट्रक्चर, वहाँ का क्वालिटी ऑफ एजुकेशन सारी उषा मैम की देन है। मैम आई इनवाइट यू प्लीज मैम। Thank you very much. Good afternoon everyone. वैसे तो मेरा कोई भाषण देने का प्लान नहीं था। रितेश ने पूछा कि कुछ 2 मिनट बोलेंगे, तो मैंने कहा मौका क्यों छोड़ दूँ। सबसे पहले मैं मत्सोदरी संस्था को बड़ा थैंक यू कहना चाहती हूँ कि उन्होंने मैजिक CMI के प्रोग्राम को यहाँ पर आज अरेंज किया और सब स्टूडेंट्स को बुलाया। एंड आई होप दैट इंटरेक्शन के बाद में सबको सचमुच में कुछ ना कुछ तो इंस्पिरेशन मिलेगी। सो थैंक यू वेरी मच सर, प्रिंसिपल सर, वाइस प्रिंसिपल सर, फॉर allowing us to be here today. And I want to thank also Magic for organizing and taking this initiative forward. So from the family, I will say thank you for recognizing what my father was able to do. उन्होंने क्या किया, कैसे किया, ये तो मैं आज नहीं बताने वाली हूँ, पर मैं उनके 4 गुण जो है वो मैं बताना चाहती हूँ। सिद्धांत ने जो सब डिस्क्राइब किया उसमें उन्होंने एक शब्द यूज़ किया, जिद। सो जिद जो है उसको उसके साथ में मेरे पिताजी की एक और जिद, उनकी एक गुण था कि वो उनको बड़ी जिद थी कि मुझे ये कर दिखाना है, करना है। उसके साथ में उनका दूसरा एक गुण था शिस्त। तो डिसिप्लिन से काम करो, अगर वो नहीं करोगे तो काम होगा नहीं। और बहुत सारे लोगों ने प्रश्न भी पूछा कि मोटिवेशन कहाँ से मिला, आपको प्रॉब्लम्स आई, चैलेंजेस आए, तो आपने क्या किया, कैसे किया। मेरे पिताजी दिल्ली जाते थे कुछ बिजनेस के काम के लिए। दिल्ली में अभी आपको मौका नहीं मिला, पर आगे चल के जब मौका मिलेगा तो आपको पता चलेगा दिल्ली में कभी ऊपर कभी नीचे, कभी ऊपर कभी नीचे, ऐसा काम चलता है। तो वो जाते थे, दिन अच्छा नहीं हुआ तो वो वापस से एयरपोर्ट आके अब बम्बई आने के लिए निकलते थे। तो एयरपोर्ट पहुंचते थे तो सोचते थे कि अब तो मुझे दिल्ली आना ही नहीं है। फिर घर पहुंचते थे, रात में सोते थे, अगले दिन उठ के फिर कहते हैं ठीक है अगले हफ्ते फिर चलेंगे। दिस इज़ व्हाट चैलेंज इज अबाउट, राइट? कि अगर आप जिद है और शिस्त है तो आप वो बात को आगे लेके जाओगे, छोड़ोगे नहीं, क्योंकि फेलियर तो होना ही है, पर आप किस तरह से उठ के खड़े रहते हो, क्या करते हो, ये उनका एक बड़ा गुण है। आज अपने दोनों स्पीकर्स हैं, तो सिद्धांत ने बताया कि हमारे स्कूल के स्टूडेंट्स हैं। सो आई एम सो प्राउड ऑफ हिज अचीवमेंट्स एंड व्हाट ही हैज बीन एबल टू डू। और छोटी छोटी बात होती है, पर आप स्कूल में क्या सीखते हो और आप भी किस तरह से उसको आगे बढ़ाते हो, बहुत महत्व की बात है। और दूसरे हैं तो एंटरप्रेन्योर, अभी आप जिनको सुनोगे,
So I think that is another characteristics or special thing which was there about my father. मैं है तो 5 बहनों में सबसे छोटी लड़की, मारवाड़ी फैमिली की हूँ. अब आप समझ सकते हैं, और आप लड़कियों को आज भी ये प्रॉब्लम होगी कि घर में कहते हैं क्या तो है पढ़ना, ज़रूरत क्या है, शादी हो जाएगी थोड़े दिनों में, फिर अपने आराम से काम बिम करना नहीं है. मेरे पिताजी का ये था कि पढ़ाने के लिए लड़कियों को आगे बढ़ाना और हर तरह से उनको encourage करना. And she is an example, I am an example standing in front of you कि just because आप लड़की हो इसका मतलब ये नहीं कि आप आगे नहीं बढ़ सकते हो, और आपने बढ़ना चाहिए, कोई आपको ये नहीं है, रुकावट नहीं आनी चाहिए. तो आपके कॉन्फिडेंस की जो बात है ना, चर्चा तो हर तरह की होती है, पर आपका अगर कॉन्फिडेंस नहीं रहा तो फिर आगे कुछ नहीं हो सकता है. सेल्फ बिलीफ, कॉन्फिडेंस, ये बहुत बहुत ज़रूरी है कि आपने ये सब सोचना चाहिए. और आपकी आइडिया होती है, फेलियर आएगा, लोग क्रिटिसाइज करेंगे, फिर भी आप खड़े रह के उसको आगे बढ़ा सकते हो. तो ये बहुत बहुत ज़रूरी है. और लास्ट पॉइंट दैट आई वांट टू से, मेरे पिताजी का, विच इज़ कनेक्टेड टू द फर्स्ट फ्यू पॉइंट्स, उनकी एटीट्यूड जो थी ना, वो कैन डू एटीट्यूड, पॉजिटिव एटीट्यूड, ऑप्टिमिज्म, एंड कितनी भी कठिनाई क्यों नहीं हो, उनका हमेशा फोकस यही रहता था कि इस प्रॉब्लम को कैसे सॉल्व कर सकते हैं, किस तरह से उसको आगे बढ़ा सकते हैं. सो आई एम रियली हैप्पी कि ये एंटरप्रेन्योरल डे इस तरह से सेलिब्रेट करके आपको एक्सपर्ट से सुनने के लिए मिल रहा है, और उससे आपको होपफुली यू विल फाइंड सम इंस्पिरेशन एंड फोकस ऑन इनोवेशन, जिससे कि आपके आगे बढ़ाई हुए. थैंक यू वेरी मच फॉर इन्वाइटिंग मी हियर. Thank you, ma'am. Now I request Yogesh ji, and I also invite Mohini Kerkar, ma'am. I request Yogesh ji to give a brief introduction about Mohini Kerkar, ma'am. थँक्यू अद्वैत. मोहिनीजीचं इंट्रोडक्शन तसं मॅमने बी खूप छान दिलं, उषा मॅमने. मला वाटत नाही माईट बी मी जास्त काही ॲड करू शकेल, बट एक ब्रीफली देतो तुम्हाला इंट्रोडक्शन. मोहिनी मॅम हे अर्ली लेडी प्रोडक्शन इंजिनियर होते इंडियाचे. काही कमी महिलांमध्ये पहिले वुमन होते ज्यांनी प्रोडक्शन इंजिनिअरिंग केली होती. त्यांनी त्यानंतर काही वर्ष PMT याच्यामध्ये वर्क केलं. त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली 1984मध्ये एका गॅरेजमध्ये, जिथं त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, मशीन मॅन्युफॅक्चरिंग हा असा व्यवसाय स्टार्ट केला होता. आज ती कंपनी ग्राइंड मास्टर पूर्ण जगात टेक्नॉलॉजी लीडर म्हणून म्हणजे ओळखले जाते. त्यानंतर मोहिनीजी म्हणजे त्यांच्या लिडरशिपमध्ये 6 वेगवेगळ्या ग्राइंड मास्टरचे कंपनी स्टँड केले आणि 3 R&D सेंटर्स त्यांनी अक्रॉस द वर्ल्ड हे स्टँड केले. त्याच्यात इंडिया, चायना, फ्रान्स, USA अशा देशात त्यांची इंडस्ट्री आहे. ते खूप पॅशनेट असतात इनोव्हेशन घेऊन आणि न्यू टेक्नॉलॉजी घेऊन. त्यांना लोकांसोबत भेटणं, बोलणं खूप आवडतं. मी मोहिनीजींना वेलकम करतो आणि रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपल्याला हे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, उपस्थित स्टेजवरचे सगळे मान्यवर, मला आज इथे बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असं मला वाटतं आहे की मी माझी जर्नी शेअर केली तर काहीतरी बेनिफिट मुलांना होईल, म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. एंट्रप्रेन्युअर्स डे 29 जुलैला पुण्यात साजरा केला एंट्रप्रेन्युअर इंटरनॅशनल असोसिएशनने. हा रतन टाटाजींचा जन्मदिवस आहे आणि त्याला मी गेले होते चीफ गेस्ट म्हणून. आणि त्याच्यानंतर आता बारवालेजींचा जन्मदिवस आपण इथे साजरा करतोय. मला खूप छान वाटतंय.
म्हणजे रतन टाटा हे वेल नोन उदाहरण आहे. बारवाले हे सुद्धा एक इंटरनॅशनल नाव आहे, जे जालन्यासारख्या छोट्या शहरातून आलेले आहेत आणि इथे उद्योग उभारून त्यांनी एवढा मोठा उद्योग केला आहे. हे खरंच स्तुतीप्राप्त आहे. आपण आता छान यंग एंटरप्रिन्युअरकडनंही ऐकलेलं आहे. इनफॅक्ट मी रितेश सरांना म्हटलं की आता तरुण मुलांनाच बोलवायला पाहिजे. आय एम ओल्ड नाव अँड आय एम ऑल्सो सेमी रिटायर्ड. मला थोडे इंग्रजी शब्द येतील मध्ये, म्हणजे टेक्निकल सांगताना, तर ते समजून घ्या. तर आता माझं जर्नी म्हणजे मी कशी सुरुवात केली. पहिल्या सगळ्यांना उत्सुकता असते माझ्या शिक्षणाबद्दल, कारण मी प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा VZTIमध्ये प्रोडक्शन इंजिनिअरिंग अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये कोणीच नव्हतं. तर मला फर्स्ट इयर, त्यावेळी फर्स्ट इयरच्या मार्कावर इंजिनिअरिंगचं ब्रांच मिळायची. तर मला टॉप रँक आला होता मुंबई युनिव्हर्सिटीमधनं. आय वॉज आय थिंक 5th or 6th इन द युनिव्हर्सिटी इन द फर्स्ट इयर. त्यामुळे मला प्रोडक्शन इंजिनिअरिंग मिळत होतं. आणि त्यावेळेस मुली कोणी नव्हत्या. सगळ्यांनी, माझ्या आईवडिलांनी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स घे, पुण्याला जा असं सजेस्ट केलं. पण आता मगाशी आपण म्हणलो ना, कुठेतरी आतला आवाज असतो आपला आणि तो आपण ऐकायला पाहिजे. आणि तो माझा होता. मी म्हटलं मला नाही करायचं दुसरं, मी प्रोडक्शनच करणार. प्रिन्सिपलनी मला बोलावलं की प्रोडक्शन इंजिनिअरिंग हा कोर्स खूप कठीण, म्हणजे स्ट्रेन्युअस, म्हणजे लॉंग आवर्स होते. मी सकाळी 7ला जे मी घरून निघायची ते रात्री 9-9:30ला परत यायची, कारण इव्हिनिंगला आम्हाला इंडस्ट्रियल लेक्चर्स होती. म्हणजे इट वॉज अ सँडविच कोर्स. या निमित्ताने मला सांगायला आवडेल की सँडविच कोर्स परत यायला पाहिजे. सँडविच कोर्सचा प्रचंड फायदा होतो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता, इंडस्ट्रीचे लोक तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येतात वारंवार. इनफॅक्ट आम्ही 3-4 विषय या इंडस्ट्रीच्या लोकांकडनं शिकले. म्हणजे टूलिंग, डिझाईन वगैरे जे ॲक्च्युअल होतं, गोदरेजमध्ये कसं टूलिंग होतं हे आम्हाला डायरेक्ट शिकायला मिळालं. ही एक खरोखरच चांगली उपलब्धी होती. ज्या वर्षी मी VZTIला प्रवेश घेतला त्या वर्षी अख्ख्या VZTIमध्ये मिळून 4 किंवा 5 मुली होत्या. आणि म्हणजे ही खूप जुनी गोष्ट आहे, 77 सालची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस एकाच वर्षी एकदम 25-30 मुलींनी प्रवेश घेतल्यानंतर धांदल उडाली. म्हणजे लेडीज रूम मध्ये हार्डली 5-6 बसायच्या जागा होत्या, 7-8 फार तर. आणि एकदम 20 मुली 25 मुली यायच्या आणि टॉयलेट नव्हतं तिथे. लेडीज टॉयलेट एका कोपऱ्यात एकच होतं अख्ख्या VZTIमध्ये. सो आता आपण टॉयलेट रिलेटेड प्रश्नांबद्दलही बोललो तेव्हा मला हे आठवलं की माझं डिपार्टमेंट आणि टॉयलेट याच्यामध्ये जवळजवळ अर्धा किलोमीटरचं अंतर होतं. प्रॉबेबली मी तेव्हापासून प्लॅनिंग शिकले. म्हणजे आपण ॲडव्हान्समध्ये जाऊन यायचं. यू नीड टू प्लॅन युअर होल्डिंग असं झालं. तर पण आतला आवाज कुठेतरी सांगत होता की नाही मला प्रोडक्शन इंजिनिअरिंग करायचं आहे. आणि आता असं म्हणजे इनफॅक्ट त्यावेळेस मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली होती आणि मी अंडर एज होते म्हणून मेडिकलला स्टॉप केलं होतं. तर मी वडिलांना म्हटलं की आता मी इंजिनिअरिंग करते 1 वर्ष. मग ते आवडायला लागले. मग पुन्हा मेडिकलला जायचा प्रश्नच नव्हता. मुलींना आणि माझे वडील सिव्हिल सर्व्हिसमध्ये होते, म्हणजे एंटरप्रिन्युअरशिप किंवा अशी काही बॅकग्राऊंड नव्हती. त्यामुळे त्यांना थोडी काळजी असावी. पण त्यांनी कधी मला आडकाठी केली नाही. तर मगाशी जसं सांगण्यात आलं, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये माझा भाऊ 1च वर्षाहून लहान, तो पण इंजिनिअरिंगला होता. असं कधीच झालं नाही की घरी अमुक काम आहे तर ते तू कर, तू एखाद्या दिवशी कॉलेज किंवा क्लास नाही केला तरी चालेल, कधीच झालेलं नाही. जे काही असेल ते वाटून असायचं काम. म्हणजे माझा भाऊ आणि मी यांच्यामध्ये कायम समान वाटणी असायची सगळ्याच बाबतीत. इनफॅक्ट दे वेर व्हेरी प्राऊड ऑफ मी. तर हा कुठेतरी सामाजिक बदल पण गरजेचा आहे. म्हणून मी हे मुद्दाम इथे सांगू इच्छिते की हा खरोखरच हा सामाजिक बदल आहे. आपण किती प्राधान्य देतो मुलीच्या शिक्षणाला, मुलीच्या करिअरला. फॉर्च्युनेटली तेच मला माझ्या इनलॉजकडनं मिळालं. आता आपण मगाशी फिनान्शियल अडचणींबद्दल बोललो, तर आता थोडंसं आम्ही कसं सुरू केलं आमचा धंदा त्याच्याकडे येते. आम्ही 2 वर्ष नोकरी केली, मी आणि माझे मिस्टर मिलिंद केळकर. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे जे थोडं सेव्हिंग होतं
त्याच्यातून औरंगाबादला येऊन व्यवसाय करायचं पक्क झालं. त्यावेळेस निर्लेप जी इथली कंपनी आहे भोगल्यांची, ते फ्रेंड्स असल्यामुळे त्यांना बफिंग आणि पॉलिशिंगमध्ये प्रॉब्लेम होता. आता तुम्हाला हे धागे सापडतील. मगाशी यांनी जे सांगितलं प्रॉब्लेम सॉल्विंग. सो कॅच द प्रॉब्लेम. फर्स्ट नोटीस द प्रॉब्लेम, कॅच इट अँड सॉल्व इट. दॅट इज युअर बिझनेस. तर अशातनंच ते पॉलिशिंग मशीन आम्ही निर्लेपसाठी बनवलं. इथे मला सांगावंसं वाटतं की ते मशीन चाललं नाही. मुद्दाम सांगावंसं वाटतं हे, कारण चाललं नाही तरी आमचा धंदा कसा काय वाढला हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर पहिलं जेव्हा तुम्ही कुठलं प्रॉडक्ट बनवता, इट कॅनॉट बी 100% ओके. त्याच्यातनं तुम्हाला शिकायला मिळतं की काय चूक झालेली. आणि अशा वेळेस तुम्हाला ज्यांनी ते ऑर्डर केलं आहे किंवा ज्यांच्याकडून तुम्ही ते आम्हाला असे कस्टमर मिळाले त्यावेळेस की ज्यांनी हे सगळं आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली डेव्हलप करायची. पण पॉलिशिंग मशीनमध्ये काय चुकलं हे आम्हाला कळलं होतं. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता तुम्हाला अजून एक इम्प्रूव्हमेंट करून देतो ॲट कॉस्ट. म्हणजे असं नाही की आमच्या पदरचे पैसे खर्च करू नये. तर इथे मला काय सांगायचं आहे की ट्रान्सपरन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जे फिनान्शियल हे म्हणलात, आम्हालाही फिनान्शियल अडचणी खूप आल्या. पण त्या अडचणींच्या वेळी तुम्ही लपून न राहता अपफ्रंट पुढे जायला पाहिजे. म्हणजे मी तेव्हा आठवते मला माझ्याकडून मी फोन केले सप्लायरला की आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी तुझे पैसे बुडवणार नाही आहे, मी देईन. हो येस. ओ थँक्यू सो मच. थँक्यू टोपे साहेब, तुम्ही माझा जर्नी ऐकायला आला तिथे, तर खरंच चांगलं वाटतंय. तर सांगायचा मुद्दा हा की ट्रान्सपरन्सी बाळगणं. तुमचे सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे इवन तुमच्या कारखान्यात काम करणारे लोक, सप्लायर्स, बँकर्स, यांच्याबरोबर तुम्ही ट्रान्सपरंट राहायला पाहिजे. ते मी आता फिनान्शियल अडचणींबद्दल सांगत होते. अशा अडचणी प्रत्येकाला येतात. इथे कोणी जर उद्योजक येऊन म्हणला की मला काहीच अडचण आली नाही, तर आय विल नॉट बिलीव्ह यू. आय विल नॉट बिलीव्ह. कारण असं शक्यच नाही आहे. इनफॅक्ट अडचणीमधनंच तुम्हाला नवीन आयडिया येतात. दे आर द मदर ऑफ इन्व्हेन्शन ॲक्च्युली. तर आणि त्याच्यात म्हणजे माझ्याकडे असंख्य आमच्या कारखान्यातली अशी उदाहरणं आहेत की ज्या अडचणीमुळे नवीन प्रॉडक्ट्स आमची डेव्हलप झाली. अशी मी सांगेन तुम्हाला आता इन द कोर्स ऑफ जर्नी. पण मगाशी जो फिनान्शियलचा आपण मुद्दा बघत होतो, तर ते ट्रान्सपरन्सीने तो चांगल्यापैकी सॉल्व्ह होतो. पीपल बिलीव्ह इन इच अदर. सो आणि त्यांनाही कळतं की कोण टोप्या लावतं आहे. आणि सॉरी राजेश टोपे, पण हे जे क्लॅरिटी आहे ही आपल्यामध्ये पाहिजे. आपला कॉन्फिडन्स दिसायला पाहिजे. मगाशी हे कॉन्फिडन्सबद्दल बोलले, त्याच्याबद्दलही मी सांगेन की आम्ही जितकी मशीन डेव्हलप केली राईट फ्रॉम द बिगिनिंग, जवळजवळ 1001 वेगवेगळ्या प्रकारची मशीन आम्ही बनवली आता 35-36 वर्षात. तर त्या सगळ्याचा जन्म, त्याचं निम्म श्रेय मी कस्टमरलाही देते. कारण आम्ही आयडिया सांगायचो आणि तो कॉन्फिडन्स बघून कस्टमर गो हेड म्हणायचं. एक उदाहरण सांगते तुम्हाला की बाबा कल्याणींबरोबर मी भारत फोर्ज, म्हणजे खूप मोठी कंपनी आता, पण जेव्हा ती छोटी कंपनी होती तर त्यांच्या फ्रंट ॲक्सल बीम फोर्जिंगला मिलिंग ऑपरेशन होतं आणि ते करताना कटर सारखे तुटायचे. सो ते म्हणजे प्रॉब्लेम पुढे आला राईट. तर मिलिंग कटरने इंटरमिटंट कट होतो, तर आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून ते ॲब्रेझिव्ह बेल्टनी प्रोसेसच आम्ही चेंज केली आणि त्याच्यातनं काही प्रयोग केले आणि ते त्यांना पूर्ण आयडिया, म्हणजे ब्लूप्रिंट असायची. त्यावेळी कॅड नव्हतं. आता बऱ्यापैकी सोपं झालं आहे, काही कोणाला दाखवणं आणि पाहणं सोपं झालं आहे. तर ब्लूप्रिंट मला आठवतं आहे बाबा कल्याणींसमोर मी घेऊन की हे असं आम्ही मशीन करायचं म्हणतो.
आणि त्यांनी गो हेड दिलं. म्हणजे काही अनुभव नव्हता. तुम्ही आता म्हणलात कुठून आयडिया कसं, म्हणजे हाऊ अ कस्टमर विल बिलीव्ह यू. कस्टमर विल बिलीव्ह यू इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. म्हणजे खरोखरच असं सांगता येईल की आम्ही जितके काही नवीन आयडिया डेव्हलप केली आणि सगळे मोठे कस्टमर होते. आता भारत फोर्जचं बोलले मी. हॉकिन्स इज अनदर नेम. हॉकिन्स कंपनीच्या टॉप बॉसला आम्ही दोघं भेटायला गेलो, सर आणि मी. तर त्यांनी व्हिजिटिंग कार्ड पुढे केलं. आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो आता हे काय, म्हणजे आमच्याकडे व्हिजिटिंग कार्डच नव्हतं त्यावेळेस. सी कसं आहे की 81 सालमधली परिस्थिती खूप वेगळी होती. आता जे तुम्हाला एक्सपोजर आहे, मॅजिक आहे, XYZ गोष्टी आहेत, इंटरनेट आहे, ज्याच्यातनं असंख्य माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यावेळेस असं काही नव्हतं. म्हणजे आम्ही दोघेही इंजिनियर असल्यामुळे आम्हाला कमर्शियल काहीही माहिती नव्हती. म्हणजे बँकेला प्रोजेक्ट रिपोर्ट देताना काय करायचं, पण आम्ही काय नाही, आपण बघूया ना, पण ते विचारतील मग आपण ठरवू काय करायचं ते. इतकं इट वॉज ॲज सिम्पल ॲज दॅट थॉट प्रोसेस. पण कॉन्फिडन्स होता की आपल्याला उद्योग करायचा आहे आणि काहीतरी वेगळा उद्योग करायचा. आता त्यावेळेस बजाज ऑटोसारखी कंपनी 86 मध्ये इथले तरुण उद्योजकांना शोधत होती. म्हणजे त्यांना त्यांचं आउटसोर्सिंग करायचं होतं. कंपोनंट बजाज ऑटोच्या ऐवजी वेंडरकडे करायचे, म्हणून त्यांनी एक मोठा मेळावा घेतला होता आणि त्याला आम्ही दोघेही गेलो होतो की सब कॉन्ट्रॅक्टिंग बजाजचं, म्हणजे रेडी बिझनेस आहे ना, मशीन पण ते देणार, काही भांडवल पण देणार, सोपा मार्ग होता. पण ते सगळं ऐकल्यानंतर आम्ही आल्यावर विचार केला की म्हणजे आपण त्यांचे मॅनेजर म्हणून काम करणार आहे आणि वेगळ्या युनिट फक्त आपलं असणार आहे, ते आम्हाला नको होतं. सो वी डिसाइडेड युनॅनिमसली, त्यांचा फोन पण आले नंतर की तुम्ही का नाही करत आहे. तर वी सेड नाही, आम्हाला आमच्या टर्म्सवर काम करायचं आहे. तर जर तुम्हाला तुमच्या टर्म्सवर काम करायचं असेल तर तुम्हाला इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट करायची गरज आहे. हा अर्थात प्रत्येकाचा चॉईस आहे. मी असं नाही म्हणणार की बजाजचे व्हेंडर्स आर नॉट डुईंग एनिथिंग, दे आर डुईंग वंडर्स. इनफॅक्ट औरंगाबादमध्ये, जालनामध्ये बनणारे पार्ट जगभर एक्सपोर्ट होतात, ऑटो पार्ट्स. या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की जगातली कुठलीही गाडी घ्या, मर्सिडीज घ्या, BMW घ्या, रेनो, निसान, कुठला ना कुठला पार्ट त्यातला औरंगाबाद, जालना, मराठवाड्यातनं गेलेला आहे. म्हणजे आपण आपल्याला कमी लेखण्यात हे नाही आहे. अगदी खरं सांगायचं झालं, मी ह्या मीटिंगच्या आधी बोलत होतो आम्ही, तर मी मुंबईत माझं बरंचसं सगळं शिक्षण झालं. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी औरंगाबादला लग्न झाल्यावर जाणार म्हटलं, औरंगाबाद आहे कुठे. सो पुण्या मुंबईच्या लोकांना मराठवाडा हे इतकं मागासलेलं वाटतं. आता नाही, आता बदलली परिस्थिती, पण तेव्हा कारण डायरेक्ट ट्रेन नव्हती, फ्लाईट एकुलती एक फ्लाईट होती, तर खूप वेगळी परिस्थिती होती. मराठवाडा हे मागासलेलंच आहे अशीच समजूत होती. पण आता जर पाहिलं तर खूप वेगळी परिस्थिती आहे. आणि आता डिजिटल झाल्यामुळे खरं म्हणजे रुरल आणि अर्बन असं डिव्हाइड राहिलेलं नाही आहे. म्हणजे असं मला तुम्हाला सांगता येईल की इट इज अ लेवल प्लेईंग फील्ड. यू अंडरस्टँड ना? लेवल प्लेईंग फील्ड म्हणजे तुम्हाला आणि मुंबईच्या स्टुडंटना सेम लेवलच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि ॲक्सेस टू टेक्नॉलॉजी आहे. कशामुळे? डिजिटलमुळे. मे बी युअर कॉलेज गिव्ज यू XYZ, पण तुम्हाला डिजिटल मीडिया इज ऑल द टाईम अवेलेबल. तर हे जर तुमच्या, इफ यू हॅव फायर इन द बेली, यू कॅन रीच आउट एनिवेअर इन द वर्ल्ड. आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं म्हणजे माझा मुलगा समीर हा, त्याचं वय कारखान्या एवढंच आहे. 84मध्येच त्याचा जन्म झाला. त्याच्यानंतर IIT मुंबईमधनं त्यांनी गोल्ड मेडलिस्ट आहे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं, आणि तिथून बर्कले युनिव्हर्सिटीत रोबॉटिक्स करून 2 वर्ष स्वित्झर्लंडमध्ये काम केलं. अँड ही इज बॅक इन अवर बिझनेस इन अबाउट 13 years बॅक. आफ्टर वर्किंग इन स्वित्झर्लंड ही हॅज कम बॅक टू औरंगाबाद. हे उदाहरण तुम्हा सगळ्यांना मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि तो ही इज डुईंग वंडर्स इन अवर कंपनी. खूप मोठ्या प्रमाणात तो काम करतोय.
आता ह्याच्यासाठी त्याला काही जणांनी विचारलं इंटरव्ह्यूजमध्ये की तू कसं काय असं केलं, म्हणजे स्वित्झर्लंड इतकं सुंदर कंट्री आहे आणि त्याला R&D, ही वॉज R&D हेड देअर, सो ही हॅड ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटीज. पण तरी तो परत आला, त्यांनी छान उत्तर दिलं. तो म्हणला की इंडिया हॅज द ग्लोबल अपॉर्च्युनिटीज. इंडियामध्ये राहून मी जगात विकू शकतो, इंडियामध्ये राहून मी जगभर विकू शकतो. मगाशी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगण्यात आलं की आमचे वेगवेगळ्या देशांमध्ये ऑफिसेस आणि प्लांट्स किंवा R&D सेंटर्स आहेत. तर हे खरं आहे, म्हणजे गॅरेजमधनं सुरू केल्यानंतर ग्लोबल कंपनीपर्यंतचा जो जर्नी आहे तो खरोखरच खूप सुंदर होता. आणि आता समीर त्याला अजून 4 चांद लावतोय. इनफॅक्ट समीरनी जे रोबॉटिक फेटलिंग डेव्हलप केलं आहे त्याचं लायसन्स त्याने अमेरिकन कंपनीला विकले. म्हणजे टेक्नॉलॉजी आपण तिकडून घेतो आणि इथे विकतो, तर आपली टेक्नॉलॉजी इथे डेव्हलप केलेली अमेरिकेला विकली जाते. दिस इज व्हॉट अवर पोटेन्शियल इज इन एशिया. तर थोडक्यात आता आम्ही काय करतो हे सांगितलं तर बहुतेक सगळ्यांना झोप लागेल. सो बट आय क्विकली टेल यू, वी मेक मशीन्स. जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की पॉलिशिंग मशीन्स आम्ही केली, तर त्याचं काम म्हणजे बफिंग, जे तुम्हाला चमकदार सरफेस दिसतो भांड्याचा, तो रॉ मटेरियल जर बघितलं तर ते रॉ असतं, म्हणजे डझंट शाईन आणि डझंट हॅव द करोजन प्रॉपर्टीज, अँटी करोजन प्रॉपर्टीज रादर. तर त्यामुळे त्याला पॉलिश केलं जातं. हा ॲस्थेटिक फिनिश झाला. ॲस्थेटिक फिनिशमध्ये सुरुवात करून म्हणजे पॉट्स अँड पॅन्सचं बफिंग सुरू करून मध्यंतरी मग त्याच्यानंतर आम्ही बरेच काही उपद्व्याप केले, इन्क्लुडिंग महिकोला त्यावेळी बॅड सीड्स, चांगल्या सीडमधनं बॅड सीड बाहेर काढायच्या, असं एक प्रोजेक्ट होतं आणि ते सुनील आणि आम्ही मिळून ते एक्झिक्यूट केलं होतं. दिस वॉज रिअली लॉंग टाइम बॅक म्हणजे 86 होता, 86-87. तो वी यूज टू कम हियर, रोटेशनल मोल्डिंग सबसे पहला मशीन हमने इकट्ठा बनाया था, हाँ हमारी फैक्ट्री में बना था. तो सी दैट टाइम वी यूज टू जस्ट गेट एक्साइटेड, नथिंग एल्स. आई मीन प्रॉबेबली अभी की जो जनरेशन है ना वो बहुत पैसा देखती है, दैट इज़ माई ऑब्जर्वेशन. क्विक मनी, मतलब एक साल मैंने काम किया तो मैंने कितना कमाया, राइट? एंड देन दे कंपेयर विथ देयर काउंटर पार्ट्स. मेरा जो फ्रेंड है उसको 10 लाख मिल रहे हैं, वो दे टॉक अबाउट लाइक दिस कि कैंपस में सबसे टॉप कंपनी कौन सी है. तो अपॉर्चुनिटी वाइज नहीं, वो कितना सैलरी देती है उसके हिसाब से वो अकाउंट होता है. In our days, fortunately, engineering companies were on the top. Like I got the job in L&T that time, Larsen and Toubro. My husband got in Tata Motors, Telco. They were the top companies. Abhi thoda ulta pulta ho gaya, right? The other IT and commercial companies are paying more even to IITians. So as I am telling you, my son came back to our business. His friends are working in the commercial field. कमर्शियल फील्ड, नॉट द टेक्निकल. तो IIT करके फ़ायदा क्या हुआ फिर, इफ़ यू आर नॉट डेवलपिंग टेक्नोलॉजी फॉर योर कंट्री. सो वी आर प्राउड दैट वी आर डेवलपिंग टेक्नोलॉजी फॉर द वर्ल्ड. वी ऑलवेज हैड द एम्बिशन टू मेक आवर मशीन्स फॉर द वर्ल्ड. नो अदर रीज़न, जस्ट आवर इनर, आई मीन de-risking वगैरह. देर कैन बी मल्टीपल नाइस नेम्स गिवन बाय द मैनेजमेंट एक्सपर्ट्स, but the real thing was what? We wanted our machine to be sold to Nissan in Japan, Renault in France, General Motors in USA. This was a strong desire. And I'm happy to tell you that Grindmaster is the only machine tool company who has installed a machine in Nissan line in Japan. Those who are in the similar field will realize what it means, like how much of in-depth efforts are to be taken and how much detailing, how much शिस्त has to be there. अभी जो पहले स्पीकर ने बोले वो सारी चीज़ें रिलेवेंट है मेरे लिए भी. वो डिसिप्लिन होना चाहिए. Japanese, if you want to sell to Japanese and if you are not disciplined, forget it. Just forget it.
because they are the people who love discipline. उनके पास innovation है, but discipline is, I think, more important to them. In Japan, what I have seen, a few people do innovation, but the mass is disciplined, and that is how they have progressed. In our country, everybody is a idea buzz, you know, and then if the discipline is lost in this process, then you are in trouble. Discipline should never be lost. Ideas can be discussed together in a company also, but if you just implement your idea, and all of you are working in a company and different ideas are implemented, you think what will happen. So there has to be a basic discipline, and our people also need to be told that they need to work hard. With the politicians sitting here, my observation is none of the politicians says that you guys are lazy. You better work hard. You better work hard and you get the things for yourself. No Atmahatya business, right? Why Atmahatya? I mean, you work hard. Go where the work is available. If you are willing to work hard, there is enough work. There is enough work everywhere. So this is really something which I feel, and this is a difference in China and us. In China, I have seen people are very hardworking, बहुत ज़्यादा disciplined और hardworking है. 8 घंटा काम करना है कंपनी में तो करना ही है. कोई देख रहा है तो मैं काम करूँगा, ऐसा कभी भी नहीं. They are doing because they are supposed to do, they are getting salary for it. And this is how a country can progress, apart from other things. Okay, so I think I will stop here, and I would rather answer your questions, because that otherwise I will go on and maybe it is not interesting. So I would address the questions. That will be good. Yeah. तुम्हाला काय विचारायचं तर विचारा. हाँ, विचार. विचारा, भरपूर प्रश्न विचारा. No, because so that's why I said that confidence in yourself is important, and transparently admitting the mistakes you have done. You know, जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही जे पहिलं मशीन बनवलं ते चाललं नाही, किंवा नंतरही काही काही जी मशीन्स बनवली ती सगळी 100% चालली असं नाही, पण हे ट्रान्सपरंटली जर आपण केलं तर ते होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे अशी भीती बाळगणं फेल्युअरची. तर हे मला अजून एक उदाहरण सांगायचं आहे की मराठी माणसामध्ये उद्योजक कमी आहेत. मध्यंतरी कोणीतरी म्हटलं होतं की मुंबईमधनं जर UP, बिहारी, गुजराती, मारवाडी लोक गेले तर मग काय मुंबईचं, व्हॉट इज मुंबई विदाऊट देम. आणि अगदी खरं पाहू जाता हे आहे खरं. म्हणजे UP, बिहारी लोक इस्त्री करतात, भेळ देतात, ते तर आहेच, पण त्यातलेच लोक उद्योगही करतात, पैसा आणतायत हे मुख्य आहे. मुंबईमध्ये पैसा कुठून येतोय? ह्या उद्योगातनं, कमर्शियल ॲक्टिव्हिटीमधनं येतोय. तर ह्या सगळ्या कम्युनिटीमध्ये फेल्युअर जे आहे ते खूप इझिली घेतलं जातं. आमचे काही पंजाबी कस्टमर्स आहेत, तर त्यांना आम्ही जसं डिस्कस करतो, त्यांनी काही सायकल बनवायचा उद्योग केला आणि त्याच्यामध्ये नफा नाही झाला, बंद केला. बट इट वॉज कॅज्युअल. आपल्याकडे उद्योग सुरू केला आणि बंद केला म्हणजे त्या माणसाला जवळजवळ वाईट टाकतं आणि फिंगर पॉइंटिंग, हा फेल्युअर आहे, ही फेल्युअर आहे, लाईक दॅट. हां, तर हे मराठी माणसाची जी मानसिकता आहे ही कुठेतरी ह्याच्यात आहे असं मला वाटतं, आणि ती बदलायला पाहिजे. आपण एकमेकांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, म्हणजे घरनं सुद्धा. आणि मला हे सांगावं असं वाटतं की उद्योगाच्या पहिल्या 4-5 वर्षात आम्ही काहीही कमावलेलं नाही, काहीही नाही.
आणि तरी आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आता हे गिवअप करावं. LNT आणि SKF आणि PMTचे जॉब चांगले होते ना, आणि टाटा मोटर्स, म्हणजे वी वुड हॅव अर्न मोर. आणि हे आमच्या घरचेही आम्हाला बोलू शकले असते की तुम्ही दोघं नोकरी सोडून का आलात, एक मूल लहान आहे, तर ही सगळी जबाबदारी आम्ही का घ्यावी, असं आम्हाला नाही म्हणलं गेलं. सो दिस इज अन एक्झाम्पल. म्हणजे मराठी कुटुंबामध्येही काही कुटुंब अशी आहेत की जी उद्योग किंवा जे काही तुमची ॲम्बिशन आहे ती करायला तुम्हाला प्रोत्साहन देतात. तर तुझं उत्तर असं आहे की फेल्युअर्स जे असतात ना त्याचं बॉदर करायचं नाही. फेल्युअर असतातच, दॅट इज अ फर्स्ट स्टेप टू द सक्सेस. इनफॅक्ट फेल्युअरमधनंच तुम्हाला आयडिया येते. आम्ही समजा पहिलं बफिंग मशीन बनवलं नसतं निर्लिपचं, तर आम्हाला बफिंग मशीन कसं असायला पाहिजे कळलं असतं का? नाही. देर इज नो थिअरी ऑर नथिंग अवेलेबल ऑन पेपर. वी हॅड टू डेव्हलप इट. कुठलीही गोष्ट जी डेव्हलप करता तुम्ही त्याच्यामध्ये फेल्युअर असतातच, 100% असतात प्रत्येक नवीन प्रॉडक्टमध्ये. सो नेव्हर वरी अबाउट द फेल्युअर. इनफॅक्ट ह्याच्या बाबतीत मला हे सांगावं असं वाटतं की आमच्या कंपनीमध्ये आम्ही बेस्ट फेल्युअर ऑफ द क्वार्टर असं अवॉर्ड ठेवलं. यू नो द सक्सेसेस आर ऑलवेज अवॉर्डेड, पण फेल्युअर पण अवॉर्ड करायला पाहिजे. तेव्हाच लोक प्रयत्न करतील की मी नवीन काहीतरी करून बघतो, इनोव्हेशन करायचं. आमच्या कंपनीचं फाउंडेशन इज इनोव्हेशन. वन ऑफ द इम्पॉर्टंट कल्चर इन आवर कंपनी इज इनोव्हेशन. तर हाऊ टू प्रमोट इनोव्हेशन. ठीक आहे, आता मी आय एम बियॉन्ड 60 नाव, सो आय नीड अदर्स हू कॅन डू द सेम काइंड ऑफ इनोव्हेशन. आणि त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. फिअर ऑफ फेल्युअर मनातून काढून टाकणं हे महत्त्वाचं आहे. प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ तुम्ही कसं आणि प्रोफेशनल हाऊ टू बॅलन्स. पर्सनल लाईफ बॅलन्स करण्यासाठी नवऱ्याचा उपयोग करायचा. ॲज सिम्पल एज दॅट. म्हणजे सगळी जबाबदारी आपण का घ्यायची हेच तर मी सांगते. सोशल चेंज इज रिक्वायर्ड. हां, म्हणजे आपली आई घरकामच करायची आणि तिच्यासारखं तुम्ही ते तर सगळं करणारच. पापड्या कुरड्या पण करणार, हळदी कुंकू पण करणार आणि फॅक्टरीतही काम करणार, हे नाही होऊ शकत. म्हणजे अशा करणाऱ्या व्यक्ती ज्या असतील त्या महान म्हणता येतील, मी नाही त्यातली. आणि आय डू बिलीव्ह की असं असायची काही गरज नाही. बऱ्याच वेळा हा म्हणजे आय कॉल इट अ सिंड्रोम जो बायकांना असतो, महिलांना. सुपर वुमन. व्हॉट इज अ सुपर वुमन अँड व्हाय? आय एम अ ह्युमन बीइंग. आय डोंट वॉन्ट टू बी अ सुपर वुमन. So I need to give time for myself and my hobbies also. I need to give time for work, for my home and for my hobby. आणि असं जर व्हायचं असेल तर वर्क शेअर व्हायला पाहिजे. फॅक्टरीत तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंटचं काम एकावर देतात का? नाही देत ना. सेम डिव्हिजन ऑफ वर्क. यू हॅव टू फॉलो द डिव्हिजन ऑफ वर्क ॲट होम ऑल्सो. आणि ते जर व्यवस्थित डिस्कस करून केलं तर होतं. उदाहरण परत माझ्या सासूबाई म्हणाल्या की आम्ही एकत्र फॅमिलीत राहतो, त्याचाही फायदा झाला. दे टूक केअर ऑफ माय चाइल्ड. तर त्या म्हणाल्या आपल्या घरी बाईनी केलेल्या पोळ्या कोणीच खाणार नाही. म्हणजे आफ्टर आय स्टार्टेड माय इंडस्ट्री दिस डिस्कशन हॅपन की आता पोळ्या कोण करेल एवढ्या सगळ्यांच्या. तर मी म्हटलं पण माझ्या पोळ्या बाईहून वाईट होतात, त्यामुळे बाईला ठेवलेलंच जास्त बरं राहील. आणि देन इट हॅपन. आणि सगळ्यांनी खाल्ल्या, कोणी उपाशी नाही राहिलं. राईट. सो वी हॅव टू फाइंड दिस वेज आउट. आणि ते तुमच्या मनात एक ठरवलेलं असलं ना की ते होतं. असं खूप काही मी फार काहीतरी केलं आहे असं बिलकुल काही नाही. जस्ट डू इट ॲज अ ह्युमन बीइंग. सिम्पल. या काय 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 इम्पॉर्टंट खूप सगळ्या काही इम्पॉर्टंट गोष्टीच म्हणता येतील, पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली मानसिक इच्छा. धंदा पुढे नेण्याची इच्छा
जगभर जाण्याची इच्छा आणि त्याच्या पुढे काही नाही. ती इच्छा असली की सगळे मार्ग सापडतात, फायनान्स मिळतो. लेट मी टेल यू की आता हल्ली बोललं जातं की R&D बजेट्स नाही आहेत कंपन्यांकडे आणि भारताने R&D जास्त करावं आणि R&D बजेट कंपन्यांनी द्यावं. मला हे पटत नाही. बजेटपेक्षा R&Dची इन्क्लिनेशन असणारी माणसं निर्माण करावी आणि ती कंपनीत असावी, तरच R&D चालणार आहे. R&D बजेटनी होत नाही. बजेटनी नुसतं एखादी लॅब उभी राहील, तिथे इन्स्ट्रुमेंट येतील, छान दिसणारं वातावरण असेल, पण त्याच्या पुढे जास्त काही घडायचं असेल तर इनोव्हेशनची तीव्र इच्छा असणारी माणसं तुमच्याकडे पाहिजे आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सो दॅट इज वाय आय एम सेईंग की फिनान्स कम्स ऑटोमॅटिकली. आम्हाला शून्यातनं सुरू करून गॅरेजमधनं 20,000 रुपयाच्या सेविंगमधनं आज आम्ही 150 कोटीचा धंदा करतो आणि जगभर विकतो मशीन. ह्याच्यामध्ये कुठेच फायनान्सचा अडथळा नाही आला, कुठेच नाही आला. तर हा मोठा जर्नी आहे. फायनान्स वॉज नेव्हर अ बॉटल नेक. फायनान्स याचा अर्थ दुर्लक्ष करायचं असं मी नाही म्हणत, दुर्लक्ष नाही, पण इट इज नॉट अ रिअल बिग प्रॉब्लेम. रिअल प्रॉब्लेम इज युअर मॅनपॉवर डेव्हलपमेंट अँड आयडिया डेव्हलपमेंट, वॉचिंग द मार्केट. जसं ते म्हणाले की आयडिया आली आहे पण ती मार्केटला ॲक्सेप्टेबल आहे का, मार्केट त्याच्यासाठी पैसा देणार आहे का, नाहीतर मग ती लॅब आयडिया झाली. सी ऑल ऑफ यू विथ द स्टार्टअप इंडिया जो इनिशिएटिव्ह आहे त्याच्यातनं इतकं काही निघतं आहे, पण लॅब लेवल आयडिया इज डिफरंट दॅन द कमर्शियल आयडिया. हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. लॅबमध्ये जे तुम्ही बनवता ते लॅब लेवल असतं, ते कमर्शियली विकलं जात नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागतात. कस्टमरशी कनेक्ट करायला लागतो, कस्टमरला जाणून घ्यायला लागतं की काय आहे तो आणि काय आपल्याला व्हॉट ही वॉन्ट्स, व्हॉट ही रिअली वॉन्ट्स. जसं मी मगाशी म्हणले, मी सच्ची आहे आणि ट्रान्सपरंट आहे. सो आय डोंट नो द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. आणि ते निर्लेपचे लोक किंवा कोटिंग बनवणारेच जास्त खोलात ते सांगू शकतील. हे आता कसं आहे ना की प्रत्येक सोल्युशन हॅज अनदर प्रॉब्लेम, राईट. म्हणजे हा पण एक थिअरी आम्ही आमच्यासाठी म्हणून मानतो, ही थिअरी की आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायला जातो. पदार्थ तव्याला चिकटणं हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण नॉनस्टिक कोटिंग लावलं. नाव दिस सोल्युशन हॅज अनदर प्रॉब्लेम. हे कायमच जाणून घ्यायला पाहिजे. आणि एव्हरी सोल्युशन इज लाईक दॅट. एव्हरी सोल्युशन हॅज सम प्रॉब्लेम. सो आयदर यू हॅव टू लिव्ह विथ इट अँड इफ इट इज टू सिरियस देन सॉल्व इट. तर असं आहे म्हणजे नॉनस्टिकबद्दल. या Okay, yeah, the happy moment was when, you know, Toyota gave us the order, Toyota Japan, आणि they also आमचा सन्मान केला त्यांनी, सगळ्यांना बोलवून की ह्या कंपनीने जॅपनीज कंपनीसाठी उत्तम मशीन डेव्हलप केली, असा सन्मान झाला. आणि मला खूप लहान वयात, म्हणजे मी बहुतेक 30-32 असेल, मला 5 फाउंडेशन नॅशनल अवॉर्ड मिळाला. आता ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे, आणि म्हणजे हा प्रश्न कोणीतरी विचारेलच पुढे की स्त्री म्हणून तुम्हाला काय अडचणी आल्या. तर त्या प्रश्नाला उत्तर देताना मी नेहमी हे उदाहरण देते की अडचणी ठेवा बाजूला, कारण येतात त्या पुरुषांना येतात ना, मग कशाला आपण स्त्रियांच्या अडचणी बोलायच्या. आपल्या उद्योग चालवायला ज्या अडचणी आहेत त्या खूप मोठ्या आहेत. स्त्री म्हणून अडचणी ज्या आहेत त्या छोट्या आहेत.
स्त्री म्हणून ज्या अडचणी आहेत त्या छोट्या आहेत, पण पुरुष आणि स्त्री ह्यांना एखादा उद्योग उभारण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या खूप मोठ्या आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या, हे सोडून द्या. हे एक उत्तर झालं. आणि मग मी हे उदाहरण देते की कदाचित मी स्त्री नसते तर मला हे अवॉर्ड मिळालं नसतं. कारण पारखे अवॉर्ड म्हणून एक पुण्याचं आहे, मराठा चेंबरने ठेवलेलं आहे. तर त्याला आम्ही अप्लाय केलं होतं. आमचं जे ऑटोमॅटिक बफिंग मशीन आहे ते, आणि ॲप्लिकेशन घेऊन मी गेले मराठा चेंबरमध्ये इंटरव्ह्यूसाठी. तर इंटरव्ह्यू घेणारे होते हस्तिमल फिरोदिया. त्यांनी मला बघून सांगितलं, मॅडम तुम्ही सगळं छान आहे, पण हे जे अवॉर्ड आहे ते प्रॉडक्टसाठी आहे. तर प्रॉडक्टचं टेक्निकली कोण सांगू शकेल त्या व्यक्तीला माझ्यासमोर घेऊन या. मग मी सांगितलं ती हीच व्यक्ती आहे, आणि तुम्ही मला हवे ते प्रश्न विचारा, कुठलेही टेक्निकल, कमर्शियल, व्हॉट एव्हर, मार्केट, आस्क मी एनिथिंग. आणि मग त्यांच्या प्रश्नांची मी प्रॉबेबली उत्तरं दिली, आणि त्या प्रॉडक्टला ते अवॉर्ड मिळालंच आम्हाला. पारखे अवॉर्ड आम्हाला 2-3दा मिळाले त्या प्रॉडक्टला. पण त्यामुळे मला माय फाउंडेशन अवॉर्ड मिळालं. त्याची गोष्ट अशी आहे, त्यावेळी फॅक्स नव्हते. दिस वॉज आय थिंक इन 89 और समथिंग लाईक दॅट, 89-90. तर एक पत्र अचानक एके दिवशी माझ्याकडे आलं की यू आर अवॉर्डेड फाय फाउंडेशन अँड यू आर गोइंग टू गेट 25,000 रुपीज. ह्या तारखेला आहे, इचलकरंजीला या आणि आम्ही व्यवस्था करतोय. मी एकदम म्हटलं चुकून आपल्याकडे आलंय का काय, कारण आपण असं काही अप्लाय केलेलं नाही आहे. मग मी त्यांना फोन लावला, ट्रंक कॉल, की हे असं पत्र मला आलं आहे, तर ते चुकून आहे का, कारण मी अप्लाय केलेलं नाही आहे अवॉर्डला. ते म्हणे बिलकुल चुकीचं नाही आहे, तुमचं नॉमिनेशन झालं आहे, यू आर नॉमिनेटेड. कारण हे फाय फाउंडेशन अवॉर्ड ॲप्लिकेशननी मिळत नाही, तर नॉमिनेशननी मिळतं. मग माझी उत्सुकता लागली की मला कोणी नॉमिनेट केलं आहे. तर त्यांनी सांगितलं हस्तिमल फिरोदिया. यु नो, म्हणजे जर समजा मी स्त्री नसते तर त्यांनी काय मला तू जा आणि तुझ्या टेक्निकल माणसाला पाठव असं म्हटलं नसतं. मग त्यांना लक्षातही राहिलं नसतं की मी असं असं काय काय करते. सो दिस इज अ बेनिफिट, लुक ॲट द बेनिफिट्स. अजून काही मुलं सायलेंट दिसत आहेत, मुलींची मेजॉरिटी आहे. आय एम हॅपी टू सी सो मेनी एन्थुझियास्टिक गर्ल्स हिअर. बॉईज आर नॉट एन्थुझियास्टिक इनफ. ओके, सो देन आय थिंक वी कॅन क्लोज. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आज आझादी का अमृत महोत्सव आलेला आहे. या अमृत महोत्सवानिमित्त आपण भारताचा झेंडा जगभर लावायचा आहे. जगभर लावायचं आहे आपण बनवलेली प्रॉडक्ट्स विकून, नॉट बाय स्टेईंग इन अदर कंट्री. तिथे जाऊन राहून नाही बनवायचं. So all the best to all of you and thanks to organizers. Thank you. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडमने जसं सांगितलं की ऑब्स्टॅकल्स आर द वे, तर तुम्ही तुमच्या कठीणाई जितक्या तुम्हाला येतील तितकं तुम्ही चांगलं प्रोग्रेस करसाल. आपल्यासोबत आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बी आर गायकवाड सर, आणि कोरोना योद्धा माजी आरोग्यमंत्री ज्यांना आपण सगळे आपल्या सगळ्यांचे ते लोकप्रिय आहेत असे माननीय श्री राजेश भैया टोपे. मी रितेशजी मिश्रा आणि सुरेंद्र गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं. So magic believes in giving books so that we can impart knowledge, we can progress with knowledge, and we can have knowledge. Now I invite Shri Sunilji Raitatta to
introduce himself and guide you all. So please. ऑनरेबल राजेश भैया टोपे, आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर, आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले चीफ गेस्ट मोहिनी मॅडम आणि सिद्धांत चौरावाला, मी जास्त वेळ घेणार नाही, पण मला या दोघा एंटरप्रिनर्सच्या बोलण्यामधून एक कॉमन फॅक्टर जो फार महत्त्वाचा मला वाटला, दोघांची जर्नी जे आहे, दोघांचं सक्सेस जे आहे, इट स्टार्टेड विथ प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम त्यांनी फेस केला, त्यांच्या समोर ते प्रॉब्लेम येऊन उभा राहिला आणि त्यांनी त्या प्रॉब्लेमला सॉल्व करण्याची मानसिकता दाखवली, प्रॉब्लेम सॉल्व केला आणि तिथून त्यांची जर्नी सक्सेसची सुरू झाली. तर मला त्याच्याहून एक गोष्ट लक्षात आली की आपल्या मराठवाड्यात मॅक्सिमम मुले मुली जे आहेत ते ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमध्ये येतात. आणि मी कोणालाही विचारतो ना, तर तो म्हणतो मला शेती नाही करायची. तर मी विचारतो का नाही करायची, तर ते म्हणतात फार प्रॉब्लेम आहे. जेथे जास्त प्रॉब्लेम तिथे जास्त अपॉर्च्युनिटी आहे असं समजावं लागतं. आणि आमच्याकडे मॅजिकमध्ये मॅक्सिमम एंटरप्रिनर्स जे आहे आता रुरल एरियामधून येतात, शेती बॅकग्राऊंडमधून येतात आणि त्यांनी फेस केलेले शेतीमधले प्रॉब्लेम्स जे आहे ते सॉल्व करतात आणि त्याच्यातून त्यांचं एक विश्व निर्माण होत आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला मुंबईचे जेवढे इंजिनियर्स आहे ना, त्यांना शेती काय माहीतच नाही, त्यांना शेती माहीतच नाही आहे. शेतीचे काय अडचण आहे तेच माहीत नाही त्यांना. म्हणजे आपल्याला हा मोठी अपॉर्च्युनिटी आहे की आपण शेतीचे प्रॉब्लेम सॉल्व करू. हा मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ॲग्रिकल्चर ऑटोमेशन हा पुढचा 10 वर्षात भारतासाठी आणि विश्वासाठी सर्वात मोठा बिझनेस होणार आहे. आणि याची चाहूल जे आहे आता लागलेली आहे. शेतात आपल्याला काम करायला हात भेटत नाही आहे. ऑटोमेशन करण्याची फारच गरज आहे. मॅजिकमध्ये रितेश सरांनी जसं सांगितलं, योगेशनी एक स्प्रे पंपमध्ये इनोव्हेशन डेव्हलप केलं. त्या इनोव्हेशनमुळे आज त्याची प्रगती झाली आणि आता त्याला आफ्रिकामधून एक्सपोर्ट ऑर्डर्स भेटत आहे. जे प्रॉब्लेम आपल्याकडे आहे ते प्रॉब्लेम 70-80% विश्वामध्ये आहे. तर आपण इथला प्रॉब्लेम सॉल्व केला तर आपल्याला फार मोठं एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे. मागच्याच आठवड्यात मागच्या महिन्यात ते अक्षय चव्हाण म्हणून मुलगा आहे, आपला अंबडचा ग्रामीण भागाचा मुलगा आहे, डोंगगाव गाव आहे त्याचं. त्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉलीमध्ये नवीन इनोव्हेशन करून ट्रॅक्टरची ट्रॉलीची वाहन शक्ती जे आहे ते त्यांनी इम्प्रूव्ह केली. आणि आज दोघेही मोस्ट सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट
त्यांचाही तोच धागा आहे की आपण प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे आणि सोल्युशनमधून इंटरप्राईज आपण घडवू शकतो. मराठवाड्याला आपण फार प्रॉब्लेम फेस करत आहोत. ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि या मराठवाड्याचे जेवढे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावर आपण सर्व मिळून काम केलं तर मला वाटत नाही की मराठवाड्यामधून साऱ्या विश्वात मोहिनी मॅडमने जसं एक्सपोर्ट केलं, तवरेवालांनी जसं UK त्यांचं प्रॉडक्ट पाठवलं, तसं आपल्या जालन्याहून आपण साऱ्या विश्वात प्रॉडक्ट पाठवू. मी मसेदरी कॉलेजला ज्यांचा फार आभारी आहे की त्यांनी मॅजिकला ते कार्यक्रम घडवायची अपॉर्च्युनिटी दिली आणि आज 13 ऑगस्ट आहे. आपल्या बारवाला साहेबांचा बर्थडे आहे आणि आम्ही हे नक्की केलेलं आहे की बारवाला साहेबचा बर्थडे जो आहे तो आपण जालन्यात एंटरप्रेन्योर्स डे म्हणून साजरा करू आणि हा दुसरा वर्ष आहे की आपण हा एंटरप्रेन्योर्स डे म्हणून साजरा करत आहे. तर आपके कॉलेज से भी कई विद्यार्थी वर्ल्ड क्लास इंटरप्राइज तैयार करेंगे और उसमें आपको यदि कुछ मार्गदर्शन चाहिए तो मैजिक ये संस्था आपके लिए अवेलेबल है. मैं इतना कह के मेरे 2 शब्द पूरे करूँगा. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सुनील सर. अभी मैं विनंती करता हूँ माननीय श्री राजेश जी टोपे कि वो अपना मनोगत व्यक्त करें. आपल्या जिल्ह्याचे आणि मराठवाड्याचे भूमिपुत्र श्रीयुत बद्रीसेठ बारवालेजी, लेट बद्रीसेठ बारवालेजी यांच्या वाढदिवसाचा एक निमित्त किंवा त्याच्या प्रित्यार्थ खऱ्या अर्थाने मराठवाडा जी इंडस्ट्री असोसिएशन आहे आणि त्याचं जे मॅजिक म्हणजे ज्या ठिकाणी इनोव्हेशन मोठ्या पद्धतीनं चालतं किंवा स्टार्टअप प्रोजेक्ट्स किंवा खास करून ज्याच्यामध्ये इन्क्युबेशन सेंटर म्हणतो आपण, तिथे मी व्हिजिटही दिलेली आहे. त्याच्या अनुषंगाने औचित्य बारवालेजींचा वाढदिवस आणि ज्या व्यक्तीनं उभ्या आयुष्यामध्ये म्हणजे त्यांना वर्ल्ड फूड पुरस्कार मिळाला, आपल्या जिल्ह्याचं ते भूषण आहेत, मराठवाड्याचे भूषण आहेत, महाराष्ट्राचे भूषण आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी ज्याला महत्त्व दिलं त्या एंटरप्रेन्योरशिपला प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो नियोजित केलेला आहे. त्यासाठी आज उषा बारवाले त्यांच्या कन्या येऊन गेल्या, त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आवर्जून काही चांगले स्पीकर्स या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यामध्ये माधुरी केळकरजी त्या अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांनी बघितलं तुम्ही की जगभरामध्ये काही युरोपमध्ये, चायनामध्ये त्यांचे काही स्वतःचे प्रोडक्शन प्लांट्स आहेत, ऑफिसेस आहेत, मार्केट वर्ल्ड मार्केटमध्ये ते त्यांचा प्रोडक्ट विकतायत आणि त्यांनी जसं सांगितलं की त्यांच्या बनवलेल्या लाईन्स जपानसारख्या प्रगत टेक्नॉलॉजीमध्ये पुढे असलेल्या देशात, अमेरिकेसारख्या पुढे असलेल्या देशात तिथे त्यांनी बसवल्या. हे साधारण काम नाही. तर अशा एका चांगल्या स्पीकरच्या माध्यमातून आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळालेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून आभार मानतो. दुसरं, आपल्याच शहरातले एक अत्यंत नामांकित परिवार आहे हा तवरावाला परिवार. त्यातलेच सिद्धांत तवरावाला या ठिकाणी आले. त्यांनी पण नवोदित असे हे चांगले उद्योजक आहेत. ते पण एक्सपोर्ट करतायत आणि अतिशय यंग, तुमच्यापेक्षा एक 4-5 वर्षांनी पुढे, 2-3 वर्षांनी पुढे गेलेले आहेत.
अशा तरुणाचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करेन. ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते माननीय सुनील रायथट्टाजी, जे एक अत्यंत म्हणजे मी असं म्हणेल की मी जालना जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक काम चालू असतं, पण मुलांमध्ये उद्योजकता आवड निर्माण व्हावी, उद्यमशीलता क्रिएटिव्हिटी निर्माण व्हावी, यासाठी जे प्रयत्न करतायत आणि त्यांना प्रचंड विश्वास आहे तरुणाईवर, मुलांवर, आणि जे सतत धडपडत असतात, त्यांची स्वतःची इंडस्ट्री आहे, पण ते त्यात वेळ घालवण्यापेक्षा सुद्धा त्यातला वेळ काढून आपल्या मुलांचं काही भलं करता येईल का, त्यांच्या डोक्यामध्ये काही चांगले विचार देता येतील का, यासाठी सतत धडपडत असतात ते सुनील रायथट्टाजी या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांचंही मी मनापासून स्वागत करेल आणि या ठिकाणी मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानेल. रितेश सर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, महिको बारवालेंचे ते आहेत त्या ठिकाणी, मुद्दाम ते पण उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. बी आर गायकवाड असतील, गजानस आपले प्राचार्य आहेत, संजय पाटील आहेत, दुतेकर सर आहेत, रमेश संजय देशमुख आहेत, आमचे पत्रकार मिलिंद जोशीजी आहेत, आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आणि खास करून सर्व या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक वृंद. मी खूप काही बोलणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे आणि म्हणून मी फक्त 5 मिनटं साधारणपणे सांगेल. एक नक्कीच आहे की ज्यांच्या औचित्याने आपला हा कार्यक्रम, त्यांचे आपले खूप पारिवारिक संबंध होते आहेत, त्यांच्या दुसऱ्या पिढींबरोबर आहेत, तिसऱ्या पिढींबरोबर आहे, परंतु त्यांचा वाढदिवस हा खरोखर आपल्या सगळ्या नाहिरेचा जो डोक्यात पाडा असतो ना आपला नाहिरे, आपण काय सर्व करतो की अरे काही जर विचार दिला, आता इथे विचार दिला तुम्हाला की तुम्ही उद्योजक व्हा, तुम्ही काहीतरी म्हणजे डोंट बी जॉब सीकर्स, बी जॉब गिवर्स असं म्हणतात. तर म्हणजे काय की तुम्ही कुठलं की ग्रॅज्युएट झालं, मला कुठतरी नोकरी लागली पाहिजे. आमच्याकडे कितीदा तरी अर्ज येतात, भैया साहेब आम्हाला कुठतरी चिटका, चिटका म्हणजे चिटकवा, मराठवाड्याचा शब्द चिटका, चिटकवा पण नाही. अरे चिटका म्हणजे काय राव, काय काय नाही. मला तर काही काही तुमची म्हणजे पॅरेंट्स लोक असे म्हणतात की त्याला काय, त्याला बेंच हे करायला ठेवा, उचलायला तिकडे हे ठेवायला, पण त्याला घ्या कुठते. असं नोकरीसाठीच फक्त एम फोकस ठेवणारे जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे. डोंट बी जॉब सीकर्स, बी जॉब गिवर्सचा अर्थ काय की नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा, देणारे व्हा. म्हणजे काही ना काही असा उद्योग करा, व्यवसाय करा की ज्याच्यामधून तुम्ही नोकरी देऊ शकले पाहिजे. आणि त्या मानसिकतेत आपण राहण्याची आवश्यकता आहे आणि ती मानसिकता असली पाहिजे. तिथं ती जर मानसिकता असेल तर ती दॅट शुड बी द बिगिनिंग, ती सुरुवात असू शकते. मग सगळ्या अडचणी दूर होऊ शकतात. जसं आता या ठिकाणी केळकर मॅडमनी सांगितलं, सगळ्या अडचणी दूर होऊ शकतात. फक्त इच्छाशक्ती पाहिजे, ती पॉझिटिव्ह मानसिकता पाहिजे तुमची की नाही मी हे करू शकतो, माझ्या स्वतःत आत्मविश्वास पाहिजे, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच होऊ शकतात. हे सगळे त्याच्यानंतर जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे, देयर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क, मेहनत असायला पाहिजे, पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपल्याला असला पाहिजे. ह्या सगळ्या सक्सेसच्या इन्ग्रेडियंट्स आहेत, ह्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. आता देरे हरी पलंगावरी तसला विषय होत नाही की सगळेजण बसून मला पाहिजे हे स्वप्न बाळगायचे. स्वप्न पाहिजे, स्वप्न बघितल्याशिवाय होणार नाही, पण काहीच करायचं नाही हे चालणार नाही. त्या स्वप्नाला कृतीची जोड पण पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपण या सगळ्या मानसिकतेतून म्हणजे त्या पॉझिटिव्ह मानसिकतेतून काम करण्याची आवश्यकता आहे. तर आज मी या निमित्ताने हे सांगेन की बारवालेजी यांनी ज्यावेळी सुरुवात केली, मला माहित नाही उषा सर काय बोलले असतील, पण त्यांची सुरुवात काय झाली की ते सीडवाले कसे झाले, तर त्यांनी तुमच्यासारखीच एक काय ते भेंडी
भेंडी लावली आणि त्या भेंडीतून ती भेंडी वाया गेली म्हणा, किंवा ती काय म्हणायचं त्याला बाजार भाव नाही मिळाला, मग ते काय असं विकण्यापेक्षा मग त्यांना मग बी काढले आणि बी मग विकले, म्हणजे बी तयार करून प्रोसेस करून मग विकले, त्याच्यात त्यांना 2 पैसे चांगले मिळाले आणि त्यातून सुरुवात झाली ही गोष्ट. आता ते स्वातंत्र्य सेनानी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सेनेमध्ये म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलाय, मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यामुळे फार काही चांगली परिस्थिती होती का? नाही, साधारण परिस्थिती. पण त्या साधारण परिस्थितीतून त्यांनी शिक्षण किती, तर त्यांचं शिक्षण मला वाटतं 4th क्लास होतं त्यावेळी, बरोबर. ते डॉक्टरेट मिळाले ते त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं, त्यांच्या सगळ्या एवढ्या मोठ्या रिसर्चने मिळालं. पण तुम्ही जसे आता ग्रॅज्युएट झालेले आहात, ते 4th शिकलेले, पण त्यानंतर सुद्धा त्यांना वर्ल्ड फूड पुरस्कार मिळाला. आज महिको सारख्या अत्यंत नामांकित कंपनीमध्ये सगळ्यात मोठा जो रिसर्च चालतो, तुम्ही आम्ही जी शेती जे एवढ्या मोठ्या पद्धतीनं आज कापूस ते मॉन्सँटो तुम्हाला माहिती असेल ना, त्याच्या बोंडाळी होऊ नये आपल्याला जो होता, जसं सांगितलं की प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय, तर मग मॉन्सँटो कंपनी बरोबर त्यांनी टायअप केला. मग त्याच्यासाठी त्यातून एक त्यांनी नवीन सीड तयार केलं, ज्याला फवारण्या कमी लागतात, ज्याला खर्च कमी लागतो, उत्पादन वाढतं. ह्या सगळ्या संशोधन तुम्ही कधी जर जायची संधी आली तर जरूर तुम्ही महिकोला भेट द्या. प्रचंड मोठ्या लॅबोरेटरीज आहेत, रिसर्च चालतो, संशोधन चालतं. पण याची सुरुवात कुणी केली? त्यांनी सुरुवात केली. आणि कशी सुरुवात झाली तुम्ही बघा. त्यामुळं तुमच्याजवळ तर शिक्षण आहे, तुमच्याजवळ म्हणजे फक्त मानसिकता पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे की आपण जर करायचं ठरवलं तर होऊ शकतं. आपल्या स्वतःवरचा तो आत्मविश्वास पाहिजे, तर बाकी सगळ्या गोष्टी जसं केळकर मॅडमनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याला मी रिपीट करू शकणार नाही, कारण त्या स्वतःच एक सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की मुंबईवरून ते कपल मिस्टर अँड मिसेस केळकर कशी त्यांनी सुरुवात केली आणि फ्रॉम 0 to आज एवढ्या मोठ्या पद्धतीनं 500-700 हजार कोटी मला वाटतं सहज टर्नओव्हर असेल, 400-500 कोटी रुपयापर्यंत. तर पण मला म्हणायचं तो कसा जाऊ शकला हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता पुढची पिढी सुद्धा कशी त्यांनी शिकवली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला असं सांगायचं की तुम्ही सुद्धा शिक्षणावर लक्ष ठेवा, छानपैकी शिका. आणि बारबालेजींचं जे मुख्य कार्य आहे की त्यांनी एवढ्या मोठ्या पद्धतीनं त्यांनी एंटरप्रेनरशिपचा विचार स्वीकारला. आज एवढं मोठं उद्योग समूह त्यांनी टाकला. आज हजारो लोक त्यांच्याकडे काम करतायत. जगामध्ये त्यांनी बेस्ट सीड कंपनी बरोबर टायअप केलं आणि आज मोठ्या पद्धतीनं सगळ्या क्षेत्रामधलं त्यांचं संशोधन या ठिकाणी चालू आहे, खास करून ॲग्रिकल्चरमध्ये. आणि मग परत चांगलं म्हणजे समाजासाठी आपण पुन्हा काही दिलं पाहिजे. वी शुड गिव्ह बॅक, गिव्ह रिटर्न टू द सोसायटी. हा पण एक विचारधारा फार महत्त्वाची असते. ज्यावेळी माणसं तो विचार सोडून चालत नाही. आणि म्हणून त्यांनी सामाजिक काम किती उभं केलं. आज बारवाले कॉलेज असेल, गणपती नेत्रालय असेल, इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील, अन्य काही त्यांच्या ज्या सामाजिक मोठे काम म्हणजे ग्रामीण भागातल्या काही शाळा स्कूल्स केलेल्या आहेत आणि चॅरिटी वर्क मोठं करतात. मोठ्या पद्धतीनं लोकांना शिक्षणासाठी आणि वेगवेगळ्या कारणांसाठी ते मदत करत असतात. त्यामुळं गिव्हिंग बॅक टू द सोसायटी हा पण एक महत्त्वाचा गुण असला पाहिजे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला असं वाटतं की एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यातलं. निश्चित प्रकारे त्यांच्याबद्दल अधिक माहिती घ्या. मी प्रेरणादायी म्हटलं याचा अर्थ त्यांच्या जीवनाचा अनुकरण करा असं मी माझ्या सर्व तरुणाईला या निमित्ताने जरूर सांगेन. आणि निश्चित प्रकारे आपल्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे काही व्हायचं असेल त्यासाठीचे आपण कष्ट घ्या, छानपैकी काम करा. नाही रेचा पाडा वाचू नका, कारण कुणी नाही रे माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही, माझे आईवडील शिकलेले नाहीत, माझ्याजवळ पैसे नाहीत, मला नाहीचा पाडा वाचण्यापेक्षा आपण सकारात्मकतेने आपल्या जीवनाकडे बघा आणि त्या दृष्टिकोनातून
वाटचाल करा. मला पूर्ण विश्वास आहे निश्चित प्रकारे आपण यशस्वी व्हाल. फार काही अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भैया साहेब. मी आता आपले उपप्राचार्य संजयजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. आज पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित उद्योजक दिवस या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन त्यांनी आत्ताच केलं. ज्यांनी कोरोना काळात 2 वर्ष संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेतली असे आपल्या सर्वांचे भूषण मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माझे आरोग्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर राजेश भैया टोपे साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम घडवण्यासाठी प्रयत्न केले अशी मॅजिक संस्था, त्या संस्थेचे त्या ठिकाणी रितेश मिश्राजी, त्यानंतर उद्योजक विनोद राय थट्टाजी यांचेही या ठिकाणी हा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचं की जे तरुण उद्योजक आहेत प्रत्यक्षात आपल्या शहरातीलच सिद्धांत तवरवाला, त्यानंतर मोहिनी केळकर मॅडम यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर BR गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. तसंच या कार्यक्रमास पत्रकार देशमुख सर आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहिले, प्राध्यापक वृंद, त्यानंतर ज्यांनी आत्ता म्हणजे जे संचलन करतायत ते वडगावकर आणि त्या ठिकाणी योगेश तावडे यांचेही आभार या ठिकाणी मानतो. सर्व प्राध्यापक विद्यार्थी यांचे सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रगीताने होणार आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं.